हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. मी अतुल ताडे सर, डायरेक्टर अँड टीचर ऑफ नॉलिफाय ITM स्पर्धा परीक्षा अकॅडमी अमरावती. मागच्या मंथला दिवाळीच्या अगोदर महाजनकोने एक शॉर्ट नोटिफिकेशन टाकलं होतं आपल्या ॲड संदर्भात, ॲडव्हर्टाइजमेंट संदर्भात. तर त्याची आता डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. तर त्याच्यामध्ये काय काय आहे ते पूर्ण पाहू आपण. क्वालिफिकेशन्स, एज क्रायटेरिया, एक्झाम्स पॅटर्न आणि नवीन बॅचचे जे अपडेट्स असतील त्या सर्वांबद्दल या व्हिडिओमध्ये आपण इन्फॉर्मेशन घेणार आहे. कोणकोणते विद्यार्थी या एक्झाम्सला पात्र असतील, हा फॉर्म कोण भरू शकतात. तर पहा, तर महानिर्मिती जाहिरात आहे तंत्रज्ञ 3 या पदाची सरळ सेवा भरती आहे. जाहिरात क्रमांक 4/2024. पहा, जे मेन पॉइंट्स आहेत ते मी हायलाइट करणार आहे. बाकी जेव्हाही तुम्ही फॉर्म भराल तेव्हा स्वतः ही ॲडव्हर्टाइजमेंट अजून एकदा डिटेल्स वाचून घेणे एक महत्त्वाची पॉइंट तुम्हाला आधी क्लिअर करून देत आहे. तर महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ 3 या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांची संपूर्ण विद्यार्थ्यांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. कारण की व्हिडिओला शॉर्ट कमीत कमी वेळेमध्ये बनवण्यासाठी आणि एक्झॅक्टली तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन याच्यातली काय दिलेली आहे महत्त्वाची ते पोहोचण्यासाठी. तर आपण याला जे पॉइंट्स महत्त्वाचे आहेत तिथं फक्त आपण त्याला हायलाइट्स करणार. नजर सगळ्याच पॉइंटवर घेऊ आपण. तर इथे टोटल 800 पदाची जाहिरात आहे. ही 800 पदे भरावायची आहे. महानिर्मिती कंपनीच्या महाराष्ट्रातील सर्व विद्युत केंद्रातील जेवढेही विद्युत केंद्र आहे महाराष्ट्रातील रिक्त पदसंख्या आणि सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन 800 पदे भरावायची आहे. तर तंत्रज्ञ 3 रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. इथे काय केलेलं आहे, कॅटेगरी केलेली आहे. सामान्य, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी, BTRI साठीचे आरक्षण, असे 4 कॅटेगरीज केलेल्या आहे. 50% आता समोर आहेच ते सगळं. तर असे आणि हे बायफर्गेशन्स आहे जागेंचं, ज्याच्यामध्ये आपल्याला टोटल जागा पाहायला भेटतात. दुसरीकडे जर आलो आपण तर तसेच तंत्रज्ञ 3 हे पद वेतन गट 3 मध्ये मोडत असल्याने शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या समांतर आरक्षणानुसार आरक्षित पदे खालीप्रमाणे, म्हणजे आरक्षणाचा चार्ट हा दिलेला आहे इथं व्हर्टिकल हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा. जसं पहिली जे पोस्ट आहे याच्यामध्ये श्रेणी म्हणजे पहिली पोस्ट ती आहे सामान्य, म्हणजे महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्त व्यतिरिक्त इतर उमेदवार. म्हणजे महानिर्मितीमध्ये जे प्रकल्पग्रस्त विद्यार्थी असतील ते सोडून जेवढे काही जे ट्रेड याच्यामध्ये बसत असतील ते सर्वसाधारण मध्ये येतील. इथं सामान्य श्रेणीमध्ये ते लिहिलंच आहे, महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्त व्यतिरिक्त इतर उमेदवार. आणि याच्यासाठी एकूण रिक्त पदांच्या 50% जागा ठेवलेल्या आहेत, ज्या आहेत टोटल 400. 800 टोटल जागा आहे तर 400. याच्यामध्ये आता तंत्रज्ञ 3 वेतन म्हणजे पदाचे नाव व वेतन गट हे सगळं दिलेलं आहे. तंत्रज्ञ 3 म्हणजे पदाचं नाव काय आहे, महिलांसाठी आरक्षण आहे, माजी सैनिकांसाठी किंवा शिकाऊ उमेदवार वगैरे, हे सगळ्यांचं टेबल यांनी इथं मांडलेलं आहे. त्याच्यानंतर मग पुढे गेलो तर आपण दुसरी श्रेणी आहे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी. महानिर्मिती कंपनीचे पहिली समजली तुम्हाला, पहिली जे प्रकल्पग्रस्त सोडून सगळे आले याच्यामध्ये सामान्य. आणि दुसरी जी आहे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी. तर क्लिअर केलेलं आहे की महानिर्मिती कंपनीचे किमान 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले पात्र प्रकल्पग्रस्त, बरोबर, म्हणजे ज्यांनी 5 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा, किमान म्हटलेलं आहे, किमान 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक ज्यांनी तिथं कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे महानिर्मितीमध्ये, अशा विद्यार्थ्यांसाठी ही पोस्ट आहे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी, ज्याच्यामध्ये 20% जागा ठेवलेल्या आहे. तर ते आहे टोटल 160 जागा. मग नंतर आपण थर्ड श्रेणीमध्ये येतो प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी. बरं, त्याचे नाव तेच दिले यांनी, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी. इथे दिलेलं आहे तेच प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी, इथे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी. तर महानिर्मिती कंपनीचे 1 वर्ष ते 4 वर्ष कालावधीचे, तिथं 5 किंवा 5 पेक्षा जास्त होतं, इथे आहे कंपनीचे 1 वर्ष ते 4 वर्ष कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले पात्र प्रकल्पग्रस्त. म्हणजे इथेही प्रकल्पग्रस्त आहे, इथेही प्रकल्पग्रस्त आहे, फक्त ज्यांच्याकडे 5 किंवा 5 पेक्षा जास्त अनुभव आहे. जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म भरू तेव्हा हे सगळं तिथं लिहूनच येणार की आपण कोणत्या कॅटेगरीमधून फॉर्म भरत आहे. त्याच्यानंतर इथे पण आता इथं जर जागा पाहिल्या आपण तर टोटल जागा त्याच आहे 160. इथे 160 जागा आहे, इथेही 160च जागा आहे. 20% तिथं ठेवलं त्यांनी, 20% इथं ठेवलं, सेपरेट करून टाकलं. तर इथे 1 वर्ष ते 4 वर्ष कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले पात्र प्रकल्पग्रस्त, त्याच्यासाठी 20% जागा ठेवलेल्या आहे 160. आणि नंतर 10%च्या जागा आहे ते त्यांनी BTRI मार्फत जे ट्रेनिंगला जातात, महानिर्मितीमध्ये, त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे. तर BTRI साठीचे आरक्षण, ते एकूण रिक्त पदांच्या 10%. तर 800चे 10% 80 जागा त्यांनी BTRI मार्फत जे ट्रेनिंग घेत असतील त्यांच्यासाठी ठेवलेले आहे. तर
दिव्यांग उमेदवारांसाठी त्यांनी 4% जागा ठेवलेल्या आहे, म्हणजे 32 जागा ठेवलेल्या आहे. आता ह्या ज्या 32 जागा आहे, या 32 जागापैकी ज्या 16 जागा आहे, 16 पदे हे सामान्य श्रेणीमधून भरल्या जातील. सामान्य श्रेणी म्हणजे जे प्रकल्पग्रस्त नाही आहे ते विद्यार्थी सोडून, प्रकल्पग्रस्तवाले सोडून जे दिव्यांग विद्यार्थी आहे त्याच्या 16, आणि ज्या 16 जागा आहे त्याच्यामध्ये मग जे प्रकल्पग्रस्तामधले दिव्यांग आहे त्याच्यासाठी. सिंपल आहे. प्रकल्पग्रस्त जे विद्यार्थी आहे आणि त्यातही ते दिव्यांग आहे त्यांच्यासाठी 16 जागा, आणि जे दिव्यांग आहे फक्त दिव्यांग आहे, प्रकल्पग्रस्त नाही, त्यांच्यासाठी 16 जागा. समजलं? तर हे असे 32 जागा आहे याच्यामध्ये. आता कोण कोण फॉर्म भरू शकते याच्यामध्ये त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की दिव्यांग उमेदवार म्हणजे कोणत्या कॅटेगरीमध्ये अर्ज करू शकतात. तर HH दिलेला आहे यांनी, OL, OA, LC, DW, AA, असे हार्ड ऑफ हिअरिंग किंवा मग याचं फुल फॉर्म दिलेलं आहे, 1 आर्म, लेप्रोसी कर्ड किंवा मग ड्रॉफ्रिम्स, ऍसिड अटॅक वगैरे असे. तर तुम्ही या कॅटेगरीमध्ये जर बसत असाल तर तुम्ही तिथं अप्लाय करू शकता. त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की दिव्यांग उमेदवारांमधून भरण्यात येतील वरील दिव्यांग प्रवर्गाकरिता खालील प्रकारातील दिव्यांग उमेदवार अर्ज सादर करू शकतात. आता काय असते, काही विद्यार्थ्यांचा डाऊट असतो की सर मग मी या कॅटेगरीमध्ये येत नाही तर मी फॉर्म भरू शकतो का. तर आपण जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरायला जाऊ तेव्हा तुम्हाला हेच ऑप्शन तिथं दिसतील. जर समजा ऑनलाईन फॉर्म भरताना हे ऑप्शन किंवा याच्या व्यतिरिक्त अजून काही ऑप्शन तुम्हाला दिसत असेल आणि तुमची ते कॅटेगरी असेल तर मग ऑब्व्हियसली तुम्ही भरू शकता. पण तुम्हाला फक्त हेच कॅटेगरी दिसून राहिली आहे आणि तुम्ही याला सोडून आहे तर माझ्यामध्ये तरी फॉर्म भरता येत नाही. पण तरी तुम्हाला अजून याच्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन लागली तर मग तुम्ही त्यांना जे महानिर्मितीचे कॉल सेंटर्स असेल त्यांना कॉल करू शकता किंवा त्यांना मेल करू शकता. तर वरील नमूद दिव्यांग तत्वाच्या प्रकारातील एकाच व्यक्तीला एकापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेले उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात. म्हणजे कसं असते, एकाच विद्यार्थी आहे आणि त्याला 1-2 प्रकारचं दिव्यांग अपंगत्व आलेला आहे तर तो सुद्धा याच्यामध्ये फॉर्म भरू शकते. त्याच्यानंतर मग बाकी हे आरक्षणाचं वगैरे दिलेलं आहे, जे पॉईंट्सवर मी हायलाईट नाही करणार कारण मला माहिती आहे तुम्हाला एक्झॅक्टली काय सांगायचं आहे. तर वेतन श्रेणी चांगला पगार आहे याच्यामध्ये. आता वेतन श्रेणीबद्दल म्हणजे बेसिक पासून जर गेलो आपण याच्यामध्ये तर 34,555. शैक्षणिक अर्हता संबंध, आता हा एक पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा आहे. एक हे होतं दिव्यांगाची कॅटेगरी आपल्यासाठी महत्वाची, आपल्याकडे पोस्ट कोणत्या आहे ह्या महत्वाच्या होत्या, ज्याला मी राईट मार्क करतो आहे. ही पहिली होती सामान्य, दुसरी होती याच्यामध्ये प्रगत कुशल, ते 5 वर्ष अनुभव आली. तिसरी आहे याच्यामध्ये एक पहिली हे सामान्य, दुसरी पोस्ट आहे याच्यामध्ये प्रगत कुशल पण 5 वर्ष अनुभव, आणि तिसरी पोस्ट आहे याच्यामध्ये प्रगत कुशल 1 ते 4 वर्ष बस. बाकी हे 3 पोस्ट आहे आणि कॅटेगरी जे आहे ते 4 केली आणि बीटेरिया पण याच्यामध्ये ऍड केलेला आहे. त्याच्यानंतर मग म्हणजे बीटेरियाच्या मधून ज्यांनी आयटीआय केलेला आहे, बीटेरियाच्या मार्फत ज्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे महानिर्मिती, त्याच्यासाठी 4थी केलेली आहे यांनी एक वेगळी समजा, त्यासाठी पण 10% जागा ठेवलेल्या आहे. तर दिव्यांग झालं. त्याच्यानंतर मग आपण पुढे आलो वेतन श्रेणी, पण हा पॉईंट काही आपलं पाहायला सध्या पहिले लागाचा विचार करू आपण, मग पगाराचा विचार करू. त्यानंतर मग दुसरा शैक्षणिक अर्हता. तर शैक्षणिक अर्हतेमध्ये सिंपल आहे एकदम, काहीच कन्फ्युजन नाही आहे, सगळ्यात सोपी ऍड, सगळं काही त्यांनी त्याच्यामध्येच क्लिअर करून दिलेलं आहे. फक्त एवढा मित्रांनो की आम्ही तर सांगतोच आहे एक्सप्लेन करून, मोस्ट ऑफ द डाऊट तुमचे क्लिअर करून देतो आहे, पण तुमचं पण काम आहे की स्वतः आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर ईच अँड एव्हरी बारीक सारीक पॉईंट पण आपण वाचला पाहिजे. नाही तर बस मास्तरनं जेवढं सांगितलं तेवढंच केलं असंही नसलं पाहिजे. फार सोपं आहे. तर संबंधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा, म्हणजे जो आपला आयटीआय आहे शासन मान्य किंवा प्रायव्हेट पण चालते. आता असं विद्यार्थ्यांना डाऊट असते की सर मग आमचं प्रायव्हेटमध्ये झालं तर चालते का? तर चालते ना. प्रायव्हेटमध्ये जर तुमच्याकडे एनसीटीव्हीटी आणि किंवा हे असं एनसीटीव्हीटी किंवा मग MSCVTचं सर्टिफिकेट जर असेल तर आपण फॉर्म भरू शकतो. संबंधित व्यवसायातील शासन मान्य, इथं म्हटलेलं फक्त शासन मान्य म्हणजे तेच प्रायव्हेट पण असेल पण ते शासन मान्य जर असेल आणि तिथून जर आपला आयटीआय झालेला असेल रेग्युलर 2 वर्ष वगैरेचा, जो काही ड्युरेशन असेल आपल्या ट्रेडच्या नुसार, इथे जे ट्रेड दिलेली आहे त्याच्यानुसार, आणि आपल्याकडे जर सर्टिफिकेट असेल हे एनसीटीव्हीटी किंवा मग MSCVT, तर आपण ऑब्व्हियसली फॉर्म भरू शकतो. तर आयटीआय नियमित रेग्युलर कोर्स पाहिजे, नियमित रेग्युलर कोर्स उत्तीर्ण. दुसरी गोष्ट म्हटलेलं आहे राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र हेच आहे ते, मराठीमध्ये तिथं असं म्हटलेलं आहे एनसीटीव्हीटी. पहिले हे एनसीव्हीटी होतं, आता त्याला एनसीटीव्हीटी केलेलं आहे. तर मुलं याच्यात पण कन्फ्युज होतात, तर कन्फ्युज होण्याची गरज नाही आहे. ती एनसीव्हीटी आणि हे एनसीटीव्हीटी एकच आहे. MSCVT दिलेलं आहे, महाराष्ट्र स्टेट काउन्सिलचं बोर्डचं सर्टिफिकेट पण असते एक, तर ते पण असेल तरी चालेल, त्यांनी इथं स्लॅशमध्ये दिलंच आहे.
सदर पदासाठी खालील व्यवसाय ट्रेड विहित करण्यात आलेले आहे. तर कोणकोणते ट्रेड याला पात्र आहे? कारण की ही जे ऍड आलेली आहे मित्रांनो, जी सामान्य श्रेणी आपण म्हटलेलं आहे, याच्यामध्ये फक्त असं नाहीये की इलेक्ट्रिशियन वायरमनचेच विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, तर त्याच्यासोबत इतरही अजून काही ट्रेड ऍड असतात. आणि हे मागच्या 2 ज्या भरत्या झालेल्या आहे त्याच्यामध्ये पण असंच होतं. तर फारसा काही बदल यांनी केलेला नाही आहे. फक्त एवढं की यांनी यावेळेस चांगलं क्लॅरिफाय केलं की प्रगत कुशल गट म्हणजे कोणता. नाही तर मग मुलं काय होते याच्यातच कन्फ्युज होतात, म्हणजे माझी अप्रेंटिसशिप आहे किंवा नाही आहे. जे काही तुमचे डाऊट्स असेल ते पण आपण कव्हर करूच, कारण की मोस्ट ऑफ द डाऊट्स असतात मुलांचे क्वालिफिकेशनच्या बाबतीत, की मी पात्र आहे किंवा नाही आहे, मी फ्रेशर आहे तर मग मी पात्र आहे का, असे काही डाऊट्स असतात. तर पहिला डाऊट तुम्ही क्लिअर केलाच की तुमचा आयटीआय प्रायव्हेट असो किंवा सरकारी असो, पण तो जर एनसीटीव्हीटी या शासन मान्य असेल आणि ते सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही पात्र आहेत. पण पहिलं ट्रेड आपला कोणता आहे आणि तो बसतो का या कॅटेगरीमध्ये, ते पण महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये ट्रेड दिलेला आहे इलेक्ट्रिशियन, वीजतंत्री, हा झाला पहिला, तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. दुसरा ट्रेड आहे याच्यामध्ये वायरमन, तारतंत्री, चालतेच, हे 2 तर फेमस आहेत. त्याच्यानंतर मग मशिनिस्ट दिलेला आहे, याच्यामध्ये यंत्रकारागीर, फिटर आहे, जोडारी, इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिक आहे, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिक, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेंटेनन्स. म्हणजे तुमचा इलेक्ट्रॉनिक्स असेल तरी चालते किंवा मग इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेंटेनन्स असा असेल तोही चालते. इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम हाय ट्रेड चालेल त्यांना, वेल्डर, त्याच्यानंतर मग इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, त्याच्यानंतर 9 नंबरचा ट्रेड आहे ऑपरेटर कम मेकॅनिक, पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट, असे सगळे ट्रेड आहेत हे. तर याच्यापैकी कोणताही ट्रेड असेल तुमचा तरी चालेल. 10 नंबरचा बॉयलर अटेंडन्स हा सुद्धा चालेल. 11 नंबरचा स्विच बोर्ड अटेंडन्स, त्याच्यानंतर 12 नंबरला स्टीम टर्बाईन ऑक्झिलरी प्लांट ऑपरेटर किंवा स्टीम टर्बाईन ऑपरेटर. 13 नंबरला ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स. 14 नंबरला आहे ऑपरेटर कम मेकॅनिक पॉवर प्लांट. हे जेवढे ट्रेड आहे, आता हे 14 ट्रेड यांनी इथे दाखवलेले आहे, त्या 14 ट्रेड पैकी तुमचा जर कोणताही एखादा ट्रेड असेल तर ऑब्व्हियसली आपण फॉर्म भरू शकतो. याच्यासाठी असं काही नाही आहे की तुमच्याकडे अनुभव पाहिजे किंवा अप्रेंटिसशिप कंपल्सरीच पाहिजे. फक्त तुमच्याकडे आयटीआय पास पाहिजे, आणि तोही ते दिलेल्या तारखेमध्ये, म्हणजे आधीची तारीख आहे, जे काही समजा आपलं क्वालिफिकेशन आहे ते त्यांनी इथे दिलेलंच आहे, पुढे येईल ते त्या तारखेपर्यंत, म्हणजे 10व्या महिन्यापर्यंत, जो मागचा 10वा महिना होता 2024 त्या तारखेपर्यंतच्या आधीचा तुमचा रिझल्ट लागलेला असावा. ज्या विद्यार्थ्यांचा आयटीआय सुरू आहे ते पण पोरं मग डाऊट्स विचारतात की सर आमचा आयटीआय सुरू आहे, 1च महिना राहिला किंवा मग आमचा आयटीआय झाला पण एक सब्जेक्ट राहिला आहे, मग आम्ही फॉर्म भरू शकतो का, असेही विद्यार्थी डाऊट मध्ये असतात. पहिली गोष्ट मित्रांनो इथंच म्हटलेलं आहे यांनी, आयटीआय नियमित कोर्स उत्तीर्ण चालू नाही पाहिजे ना, एखाद्याला बॅकलॉग पण नाही पाहिजे, उत्तीर्ण पाहिजे. याच्यापैकी कोणताही तुमचा एक ट्रेड जर उत्तीर्ण असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर हा झाला आपला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की शैक्षणिक अर्हता. याच्यामध्ये कोणताही दुसरा पॉईंट नाही आहे की तुम्हाला अप्रेंटिसशिप कंपल्सरी आहे, असं काहीच नाही आहे. तुमच्याकडे अप्रेंटिसशिप असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. हा, जर तुमच्याकडे महानिर्मितीची म्हणजेच महाजनकोची अप्रेंटिसशिप असेल तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला काही मार्क्स किंवा मग काही फॅसिलिटी त्यांनी ऍड केलेल्या आहे, प्रगत जसं दुसरी कॅटेगरी पण केली आहे, तर तुम्ही त्याच्यातून पण फॉर्म भरू शकता. दुसरा डाऊट आहे, दुसरा पॉईंट आहे याच्यामध्ये ब मध्ये, इथे पहा, हे झालं अ शैक्षणिक अर्हता ब. तसेच महानिर्मिती प्रशासकीय परिपत्रक क्रमांक 342 दिनांक 15/3/2016 अन्वये सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे सीओई हा जो एक ट्रेड असतो, सीओई आता बंद झाला पण आधी होता सीओई सेंट्रल ऑफ एक्सलन्स, या योजनेअंतर्गत वरील नमूद 13 व्यवसायांशी समकक्ष असलेले खालील 4 अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. म्हणजे हे जे खालचे ट्रेड आहे, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग किंवा मग फॅब्रिकेशन अँड फिटिंग अँड वेअरिंग, हे जे 4 ट्रेड आहे कशामधले, सीओई मधले, सेंटर ऑफ एक्सलन्स मधले, हे जर तुमचे झाले असेल तर ते सुद्धा विद्यार्थी याला पात्र आहेत. हे पण त्यांनी क्लिअर केलेलं आहे या परिपत्रकानुसार. या परिपत्रक ज्यांचा समजा सीओई आहे त्यांनीच हे परिपत्रक डाउनलोड करा, त्यांच्या वेबसाईट वगैरेवर असेल, आणि एकदा त्याला वाचून हे सगळं तुम्ही करू शकता. झाला ब पॉईंट. दुसरं कोणताहीच नाही म्हटलेला हा पाहून घ्या. अ पॉईंट याच्यामध्ये कोणताही दुसरं नाही आहे, हे अप्रेंटिसशिप वगैरेचा कोणताही उल्लेख नाही आहे. जस्ट फक्त तुमच्याकडे आयटीआय पास पाहिजे, तुम्ही फ्रेशर असले तरी चालेल आणि तुमच्याकडे 10-12 वर्षे झाले असेल तरी चालेल आयटीआय होऊन. त्यानंतर क नंबरचा पॉईंट म्हटलेला आहे, बीटीआरआय साठीच्या आरक्षणाअंतर्गत महानिर्मिती कंपनीसाठी आवश्यक असलेले संबंधित व्यवसायातील शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आयटीआय कोर्स उत्तीर्ण किंवा राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र तेच आहे धारण करणे आवश्यक आहे. सदर पदासाठी खालील व्यवसाय ट्रेड विहित करण्यात आले आहेत: इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम, बॉयलर अटेंडन्स, स्विच बोर्ड,
मी सांगतो तुम्हाला हा पॉईंट्स काय आहेत. स्विच बोर्ड अटेंडन्स, त्याच्यानंतर स्टीम टर्बाईन, ऑक्झिलरी प्लांट ऑपरेटर, स्टीम टर्बाईन ऑपरेटर, ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल, कारण मला माहित पाहिजे हे, कारण तुमच्यासोबत मी पण ऍड वाचत आहे. ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग, इक्विपमेंट्स इलेक्ट्रिशियन, वीजतंत्री. आणि 6 नंबरचा आहे याच्यामध्ये ऑपरेटर कम मेकॅनिक पॉवर प्लांट. 7 नंबरचा ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट. बस एवढे ट्रेड यांनी 7 ट्रेड टाकलेले आहे. तर हे काय पिक्चर आहे, हा काय पॉइंट्स आहे बा बीटीआरआयचा. तर बीटीआर आता याला डबल वाचा एकदा शांततेत आणि क्लिअर करून घ्या. बीटीआरआय साठीच्या आरक्षणाअंतर्गत म्हणजे काय असते, महानिर्मितीच्या काही याच्यामध्ये जे त्यांनी काय करतात, आता आधी होतं हे, आताही चालू असेल मला तरी वाटतं ही सिस्टीम, की बीटीआरआय कडून जे काही विद्यार्थी इथे अप्लाय केले जात होते, म्हणजे त्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं आणि मग त्यांची एक्झाम पण घेतल्या जात होती आणि त्यांच्या एक्झाम घेऊन ही एनसीव्हीटी त्यांना सर्टिफिकेट पण दिलं जात होतं. तर असं जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल बीटीआरआय मार्फत, म्हणजे साधं सिंपल आहे, याला काहीच एवढं कन्फ्युजनची गरज नाही आहे. बीटीआरआय मार्फत जर तुमचं प्रशिक्षण महानिर्मितीमध्ये झालं असेल या 7 ट्रेड पैकी आणि त्याचं जर तुमच्याकडे एनसीव्हीटीचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही पास आहे, म्हणजे तुम्ही याला इलिजिबल आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता. बस बाकी काही त्याच्यात एवढं कन्फ्युजन नाही. आणि ज्यांचं काहीच बीटीआरआयशी रोल नाही आहे त्यांनी या पॉईंट बद्दल काही विचारही करू नका. नेक्स्ट आहे ड नंबरचा, बीटीआरआय साठीच्या आरक्षणाअंतर्गत पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास, म्हणजे बीटीआरआयच्या आरक्षणाअंतर्गत जर पात्र, म्हणजे बीटीआरआय साठी त्यांनी 10% आरक्षण ठेवलेलं आहे, त्या कोट्यासाठी जर विद्यार्थी उपलब्ध नाही झाले तर बीटीआरआयच्या साठीच्या आरक्षणाअंतर्गत पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदरील रिक्त पदे सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन प्रथमतः 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांमधून भरण्यात येतील व तदुपरांतरही पदे रिक्त राहिल्यास, म्हणजे त्यानंतरही जर पदे रिक्त राहिल्यास सदरील पदे सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन 1 ते 4 वर्ष प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांकडून भरण्यात येतील. म्हणजे सरळ आहे की जे बीटीआरआयसाठी यांनी 10% आरक्षणाच्या जागा सोडलेल्या आहे 80, त्याच्यात जर त्यांना बीटीआरआयचे विद्यार्थी नाही भेटले, मोस्ट ऑफ द फार क्वचितच भेटतील, आणि जर नाही भेटले तर ते सरळ ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, हे सरळ म्हटलंय त्यांनी की पहिली प्रायोरिटी आहे 5 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा अनुभव ज्यांच्याकडे आहे त्यांना प्रायोरिटी, त्या विद्यार्थ्यांमधून त्या जागा भरल्या जातील. नाहीतर मग अदरवाईज 1 ते 4 वर्ष ज्यांच्याकडे अनुभव आहे त्याच्यामधून ते फॉर्म भरले जातील. तर हा तो पॉइंट्स आहे. बाकी मग इथे दिलेला आहे, हे पॉइंट्स काही महत्वाचे नाही. आता मी तरी एक पॉइंट आहे इथं तरी याला वाचून घेतो मी, क्वालिफिकेशन मधला आहे म्हणून. पूर्वाश्रमीच्या, म्हणजे आधी ज्याला आपण महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळा म्हणत होतो, तर पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विद्युत केंद्राकरिता, म्हणजे जे काही जनरेशन होतं, व सध्याच्या महानिर्मिती कंपनी मार्फत जमीन संपादित करण्यात आलेल्या, ज्यांची जमीन संपादित केलेली आहे कोण, महानिर्मितीने हे लक्षात ठेवायचं बरं, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विद्युत केंद्राकरिता. नाही तर मग माझी जागा सबस्टेशन साठी गेलेली आहे सर असं नाही, किंवा टावर साठी गेलेली आहे असं नाही आहे. विद्युत केंद्र जर तुमच्या जागेमध्ये बनलं असेल तर तुम्ही प्रकल्पग्रस्त झाले. तर अशा केसमध्ये तर तिथं त्यांनी म्हटलेलं आहे, सध्याच्या महानिर्मिती कंपनी मार्फत जमीन संपादित करण्यात आलेल्या महानिर्मिती कंपनीच्या पात्र प्रकल्पग्रस्त उमेदवारापैकी जे प्रकल्पग्रस्त उमेदवार खालील अभियांत्रिकी, यांनी इंजिनिअरिंग म्हटलेलं आहे इथं, इंजिनिअरिंग डिग्री किंवा मग डिप्लोमा, अभियांत्रिकी शाखेतील पदवी, डिग्री, पदविका, डिप्लोमा ही शैक्षणिक अर्हता जाहिरातीच्या अंतिम दिनांकापर्यंत, म्हणजे 25/11/2024 रोजी, म्हणजे जे काही क्वालिफिकेशन आहे तुमचं ते या 25/11/2024 पर्यंत पास पाहिजे. त्याच्यानंतर 26 ले पास झालो बा चालणार नाही. तर 25/11/2024 रोजी धारण करत असतील अशा उमेदवारांनी तंत्रज्ञ 3 पदाकरिता प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी या श्रेणीमधून अर्ज सादर करावेत. याकरिता इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स, पॉवर इंजिनिअरिंग म्हणजे पॉवर अभियांत्रिकी शाखेतील पदवी, पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. हा पॉइंट मुद्दामून मी तुम्हाला क्लिअर करून दिला. आयटीच्या विद्यार्थ्यांसाठी तर कामाचा नाही आहे, पण जे विद्यार्थी ज्यांचा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा मग पॉवर इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन आहे, कम्प्युटर, अशामध्ये जर डिप्लोमा झाला असेल, पॉलिटेक्निक झालेला असेल किंवा मग इंजिनिअरिंग झालेलं असेल, असे विद्यार्थी, पण त्यांची जमीन महानिर्मितीच्या प्रकल्पांमध्ये गेलेली आहे, असे जे प्रकल्पग्रस्त विद्यार्थी आहे ते सुद्धा याला फॉर्म भरू शकतात या तंत्रज्ञ 3 पदासाठी. पण तेही कोणत्या कॅटेगरीतून, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी या कॅटेगरीतून. ते एक चांगली गोष्ट आहे त्या विद्यार्थ्यांसाठी. बाकी मग त्यांना हे असं मेन्शन करावं लागेल, म्हणते ते फॉर्म भरतात ना, पण मी समोरचं काही पुढचं वाचणार नाही. तर हे झालं होतं क्वालिफिकेशन.
तर क्वालिफिकेशन मध्ये त्यांनी एक टीप दिलेली आहे की महानिर्मिती कंपनीचे दिनांक 1/10/2024 पर्यंत, ठीक आहे, हे पहा इथे दिले त्यांनी 1/10/2024 रोजी पर्यंत 1 वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण करीत असलेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांकरिता ITI मधील व्यवसायाची अट लागू राहणार नाही. सामान्य श्रेणी महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पग्रस्तांव्यतिरिक्त इतर उमेदवार करिता निर्धारित केलेले ITI, NCT, MSCVT, COE मधील व्यवसाय ट्रेड उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. एक पॉइंट आहे, महानिर्मिती कंपनीचे दिनांक 1/10/2024 रोजी पर्यंत 1 वर्ष या तारखेपर्यंत 1 वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण करीत असलेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांकरिता ITI मधील व्यवसायाची अट लागू राहणार नाही. अच्छा, म्हणजे यांनी असं म्हटलेलं आहे की रिसेंटली या तारखेपर्यंत ज्यांनी या कॅटेगरीमध्ये प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे त्यांच्यासाठी ITI ची अट नाही आहे. बस प्रशिक्षण आहे ना तुमच्याकडे तर तुम्ही फॉर्म भरू शकता असं म्हटलेलं आहे. बाकी मग वयोमर्यादा खूप चांगली ठेवलेली यांनी की 18 वर्षापेक्षा कमी नाही पाहिजे, म्हणजे 18 वर्ष कमीत कमी पाहिजे आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावे ओपन कॅटेगरीसाठी. ठीक आहे, 38 वर्ष 38 इयर्स म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना थोडंसं वाटते बा की नाही अजूनही आपलं एक स्वप्न होतं गव्हर्नमेंट जॉबवर लागायचं पण कुठेतरी ते अधुरं राहिलेलं आहे आणि आता त्यांच्यासाठी परत एक ऑपॉर्च्युनिटी आहे की 38 वर्ष एज क्रायटेरिया आहे ओपन कॅटेगरीसाठी. आणि जर आपण कॅटेगरीमधून येत असेल तर मग त्यांच्यासाठी 5 वर्षाचा आणखी याच्यामध्ये दिलेला आहे. मागासवर्गीयांसाठी किंवा मग आर्थिक दुर्बल घटक जे आहे प्रयोगासाठी कमाल वयोमर्यादा 5 वर्ष शिथिल श्रम राहील, म्हणजे आणखी 5 वर्ष म्हणजे 38 + 5 43 झालं मित्रांनो. ठीक आहे, 43. तर 43 वर्षाचं तुमच्याकडे हे आहे बॅकअप आहे, म्हणजे तुम्ही 42-43 मध्ये जरी बसत असाल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे 43 मध्ये लागत असेल तर राहिलाच किती ते 7 ते 8 15 वर्ष सर्व्हिस आहे. ठीक आहे, पण तरीही काही हरकत नाही भरायला. दिव्यांग तसेच गुणवत्ताधारक खेळाडू उमेदवारांकरिता सर्वसाधारण कमाल वयोमर्यादा सरसकट 45 वर्षापर्यंत शिथिल राहील. म्हणजे जे दिव्यांग आहे किंवा मग स्पोर्ट्स पर्सन आहे त्यांच्यासाठी सरसकट 45 वर्ष, त्यात काही कॅटेगरी नाही आहे, डायरेक्ट 45च्या अंदरचे आ जाओ सब वो वाला कार्यक्रम. तर तिसरा आहे माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षाची आहे. जे माजी सैनिक आहे त्यांच्यासाठी पण 45 वर्ष ठेवलेली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत महाराष्ट्र शासन हे सगळे पॉईंट्स आता तुम्ही वाचून घ्यायचा. महानिर्मिती कंपनीत पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल, जे महानिर्मितीमध्ये काम करतात त्यांच्यासाठी 57 वर्ष आहे, जे प्रकल्पग्रस्त वगैरे त्यांच्यासाठी 45 वर्ष वगैरेची ठेवलेली आहे. सर्वसाधारण अटीवर येऊ आपण. उमेदवार हा भारतीय नागरिक असावा, त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे महाराष्ट्रातलेच विद्यार्थी फक्त याला फॉर्म भरू शकतात, इतर कोणत्याही राज्याचे विद्यार्थी याला फॉर्म भरू शकत नाही. जर तुम्ही महाराष्ट्राचं तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असेल तर तुम्ही याला ऑब्व्हियसली फॉर्म भरू शकता, त्यात काही डाऊट नाहीये. आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे पण आवश्यक आहे, ते त्यांनी पुढे सांगितलंच आहे याच्यामध्ये. बाकी मग ते जागा कमी जास्त करता येतील वगैरे हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मुळत आहे, म्हणजे तुमच्याकडे किती वर्षाचा अनुभव आहे ते सगळं पाहूनच तुम्ही कॅटेगरी बरोबर निवडायची. की प्रगत कुशल मध्ये 2 कॅटेगरी आहे, एक 5 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त वाली किंवा एक प्रगत कुशल 5 वर्ष 1 ते 4 वर्ष अनुभव आली. तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता याचा 4 वेळेस विचार करून जे काही आहे तो विचार करून तुम्ही तो कॅटेगरी सिलेक्ट करायची, हा या पॉइंट मध्ये म्हटलेला आहे. तर बाकी जे काही समजा याच्यामध्ये तुमचं हे झालं असेल चुकून अर्ज केल्यास वगैरे बाकी तर काही नाही. जे इथं दिलं आहे सॅप नंबरच्या बाबतीत की जे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी कोट्या अंतर्गत अर्ज करत आहे, ज्यांनी प्रगत कुशल ट्रेनिंग झालेलं आहे त्यांनी सॅप नंबर टाकणं त्याच्यामध्ये कंपल्सरी आहे. आणि जे रिसेंटली करत त्यांनी हे सगळं की हा असा तुम्ही सॅप नंबर टाकावा, कारण की हे इन्फॉर्मेशन त्यांच्यासाठी आहे की जे प्रगत कुशल करत आहे, ट्रेनिंग करत आहे किंवा ज्यांचं झालं आहे. म्हणून मी याच्यावर काही जास्त वाचलं नाही. तर जे काही हा व्हिडिओ पाहत असेल विद्यार्थी जे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी कोट्यामध्ये येत असेल तर त्यांनी हे पॉईंट्स डिटेलमध्ये वाचावे. याच्यामध्ये काहीच नाही आहे, फार सोपं आहे. नेक्स्ट पॉइंट राहिलं महानिर्मिती कंपनीत कंत्राटदारामार्फत. हा एक पॉईंट इथं महत्वाचा आहे. महानिर्मिती कंपनीत कंत्राटदारामार्फत बाह्य स्रोत कामगार म्हणून कार्यरत असलेल्या, म्हणजे आउटसोर्सिंग म्हणून जर महानिर्मितीमध्ये तुम्ही कामावर असेल बरोबर, बाह्य स्रोत कामगार म्हणून कार्यरत असलेल्या आणि विविध अर्हता पूर्ण करीत असलेल्या, म्हणजे असंच नाही की आउटसोर्सिंग म्हणून करत आहे पण ट्रेडच नाही बसत आहे, तर ट्रेड आपण आला पाहिजे. जे काही त्यांनी ते 14 ट्रेड दिले होते त्यापैकी कोणताही ट्रेड आणि त्या ट्रेडला अनुसरून जर तुम्ही आउटसोर्सिंग म्हणून काम करत असेल तर अशा उमेदवारांसाठी कंत्राटी कामगारांना त्यांच्या दिनांक 1/10/2024 पर्यंतच्या प्राप्त अनुभवाच्या आधारे प्रतिवर्ष 2 गुण याप्रमाणे कमाल 10 अतिरिक्त गुण
देण्यात येतील. आता इथं खूप साऱ्या पोरांचे मला मेसेज आले, डाऊट्स आला की सर मग जे पोरं ज्यांचं समजा आउटसोर्सिंग आहे त्यांना जास्त मार्क भेटून राहिले किंवा मग जे एक पॉईंट अजून पुढे आहे तो पण मी क्लिअर करणारच आहे की प्रतिवर्ष 5 मार्क भेटणार आहे, मग आम्ही तर खूप मागं राहून जाऊ, मग ते विद्यार्थी समोर जातील, मग आम्ही तर लागणारच नाही, असं तसं डाऊट आहे. तर तो पण डाऊट आपण क्लिअर करू की त्याच्यावर काय आहे. तर हे जे आहे हे तर आता पॅटर्न तुम्ही पाहिलंच असेल, महानिर्मितीमध्ये आपल्या याच्यामध्ये पण होतं, महाडिस्कॉम मध्ये, महाट्रान्सको मध्ये पण होतं आणि हे आता जनको मध्ये पण आलेलं आहे. पण हे चांगलं आहे की इथं 10 मॅक्झिमम लिमिट 10च मार्काची आहे 5 वर्षासाठी, प्रत्येक वर्षासाठी 2. आता काही पोरं डाऊट अशी विचारतात सिल्ली की सर माझं 1.5 वर्षाचा आहे, माझं 2.5 वर्षाचा आहे किंवा मला आता 2 वर्ष पूर्ण होतील, तर मग मला किती मार्क भेटतील. मित्रांनो स्पष्ट म्हटलेलं आहे की 1/10/2024च्या आधी जर तुमचं 1 वर्ष भरत, 1.5 वर्ष भरत असेल तर नाही, 1 वर्ष पूर्ण. याच्या अगोदरपर्यंत 2 वर्ष पूर्ण भरत असेल 2 वर्षाचे, 1 वर्ष 1.5 वर्ष झालाय पण 1च वर्ष काउंट केलं जाईल ते. म्हणून पूर्ण पर्यंत प्राप्त अनुभवाच्या आधारे प्रतिवर्ष 2 गुण याप्रमाणे कमाल अतिरिक्त 10 अतिरिक्त गुण देण्यात येतील. सदरील सवलत ही सामान्य आरक्षणातून महानिर्मिती कंपनी बाहेरील म्हणजेच प्रगत कुशल नसलेले, कारण प्रगत कुशल आहे त्यांना नाही, त्यांच्यासाठी तर वेगळी कॅटेगरी आहेच, तर प्रगत कुशल नाही जे बाहेरून जे आउटसोर्सिंग म्हणून काम करत आहे त्यांच्यासाठी आहे. तर अर्ज करणाऱ्या उमेदवारांना देण्यात येईल. यास्तव संबंधित उमेदवारांनी अर्ज सादर करताना योग्य ती खबरदारी घ्यावी, म्हणजे तुमच्याकडे त्याचं काही सर्टिफिकेट वगैरे असलं पाहिजे. वरील कोट्यातून अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या बाकी तर काही नाही आहे. त्याच्यानंतर आहे शासकीय निमशासकीय. आता एक पॉइंट आहे असा की शासकीय निमशासकीय तसेच इतर 20 कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विभागामार्फत प्रमुख नियंत्रण अधिकारी यांच्या मार्फत विहित मुदतीत अर्ज सादर करावा. अशा उमेदवारांची निवड झाल्यास त्यांच्या पूर्वीच्या कंपनीच्या संस्थेच्या सेवेची कोणतीही जबाबदारी महानिर्मिती कंपनीतर्फे घेण्यात येणार नाही. म्हणजे जे काही शासकीय निमशासकीय कर्मचारी असतील आणि ते दुसरीकडे जॉबवर आहे शासकीय मध्ये किंवा निमशासकीय मध्ये आणि ते विद्यार्थी फॉर्म भरून राहिले, तर त्यांच्याकडे एनओसी सर्टिफिकेट असलं पाहिजे. ते तुम्ही आता काढा किंवा मग तुम्हाला जॉईनिंगच्या अगोदर जमा करावं लागेल असं त्यांनी ते पुढे सांगितलेलं आहे एनओसी. तर ते एक एनओसी घेऊन घ्यायची आपण किंवा नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, आपण हा फॉर्म भरत आहे. तर 9 नंबरचा पॉईंट आहे महाराष्ट्र नागरी छोट्या कुटुंबाचे घोषणापत्र अधिनियम 2005 अंतर्गत विहित केलेल्या छोटे कुटुंब व्याख्येमध्ये मोडणे ही एक आवश्यक पात्रता आहे. म्हणजे जे काही मुलं बाळ आहे म्हणजे 2 पेक्षा जास्त जर असेल तर त्यांना पण, तर ते एक पॉईंट आहे. तर तो काही एवढा हे नाही आहे, मला वाटते एकदा तू पाहून घे जा. ते एकदमच आहे ज्यांचं लग्न वगैरे झालेलं आहे त्यांच्यासाठी, बाकी तर आपण आहेच, आपल्याला तर पहिले नोकरी पाहिजे आहे मगच लग्न होईल. त्याच्यामुळे मग इथं हा पॉईंट आपल्यासाठी आहेच नाही तसा, पण ज्यांच्याकडे त्यांनी एकदा वाचून घ्यायचा. त्याच्यानंतर मग आहे मागास वर्गाचे आरक्षणासंबंधीचे अटी व नियम. बाकी हे दिलेलं आहे सेम सगळीकडे तेच असते. मागासवर्गीयांसाठी म्हणजे हा पॉईंट मी तुम्हाला शॉर्टकट सांगून देतो की जे काही ज्यांना नॉन क्रिमिनल आहे, जसे SC ST यांना नॉन क्रिमिनलची आवश्यकता नसते, तर ते सांगितलेलं आहे. आणि बाकी जेवढे कॅटेगरी आहे त्यांना नॉन क्रिमिनल आवश्यक असते. मग तुम्ही नॉन क्रिमिनल गटामध्ये मोडता की तुम्हाला नॉन क्रिमिनल नाही मोडत, त्या क्रिमिनल आणि नॉन क्रिमिनल तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता त्याच्यानुसार हे आपल्याला दिलेले आहेत पॉईंट. बाकी हे स्किप करतोय मी. हे स्किप यासाठी करतोय की हे पूर्ण जर भारड वाचत बसलो तर आपला व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होऊन जाईल आणि मग इन्फॉर्मेशन आपल्याला परत फॉर्म भरताना, तर तुम्ही जेव्हाही फॉर्म भराल तेव्हा एकदा अजून याला वाचून घ्यायचं. PDF तुम्हाला ही आपल्या त्यांच्या वेबसाईटवर भेटून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण आपण टाकलेली आहे नॉलिफाय या नावाने. पुढे येऊ आपण. जो पॉईंट महत्वाचा निवड समांतर आरक्षणाचा पण पॉईंट आहे, तेच आहे मित्रांनो. कन्फ्युज होतात मुलं की अजून आरक्षणाचं जे सगळीकडे तरतूद असते तीच आहे याच्यामध्ये, मग आपण तिथं पॉईंट नाही देत, बाकी तिथं डिस्कशन. हे पहा पुढे आलो आपण. आपल्याला निवड प्रक्रियेवर जायचं आहे आता. महानिर्मिती कंपनीमध्ये 1 वर्षाचे प्रगत कुशल, हे पण काही पॉईंट यांनी डबल पण पॉईंट दिलेले आहे कुठं कुठं, म्हणून मी याला महत्वाच्या सूचना. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना जे काही तुम्ही ईमेल ID मोबाईल नंबर टाकता तो चालू ठेवला पाहिजे जॉईनिंग लेटर किंवा जॉईन होईपर्यंत. नाही तर मदत कुठेही बंद झाला आणि तुम्हाला हॉल तिकीटचा मेसेज नाही आला किंवा जॉईनिंगचा मेसेज ईमेल नाही आला, काही नाही आला, त्याला ती कंपनी जबाबदार राहणार नाही, हे सांगितलेले आहे त्यांनी. बाकी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज पद्धतीने स्वीकारण्यात येतील. अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक नाही, कागदपत्रे जोडायची आवश्यकता नाही, पण तथापि ऑनलाईन अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे व अर्जात भरलेल्या माहितीच्या अनुषंगाने ती सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ही अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असल्याबाबतची सर्वस्वी उमेदवाराची जबाबदारी आहे. म्हणजे जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहील तेव्हा ते तुम्हाला सगळे डॉक्युमेंट त्यांना दाखवावे लागतील आणि हे सगळीकडे असते प्रोसेस. त्याच्यामुळे आपल्याला खोटी इन्फॉर्मेशन टाकायचीच नसते त्याच्यामध्ये.
उमेदवाराने अर्जात अचूक माहिती भरणे ही त्याची वैयक्तिक जबाबदारी आहे, त्याच्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा. एकदा भरलेली माहिती, उदाहरणार्थ जात, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, भूकंपग्रस्त, महिला आरक्षण, शिकाऊ उमेदवार, प्रगत कुशल प्रश्नार्थी, माजी सैनिक, दिव्यांग इत्यादी बाबतीत भविष्यात कोणत्याही बदलासंदर्भात अर्ज स्वीकारला जाणार नाही. म्हणजे बा मला बदल करायचा आहे तर तो बदल पॉसिबल नाही आहे. उमेदवाराने ऑनलाईन अर्जात दावा केलेल्या सामाजिक समांतर आरक्षण, बाकी हे तर पॉइंट्स आहे. पुढे जो आपण उमेदवारांनी इतर महत्त्वाच्या सूचना, एनओसी बद्दल सांगितलं मी तुम्हाला, ना हरकत प्रमाणपत्र असलं पाहिजे. माजी सैनिक वगैरे झालं इथे. ऑनलाईन परीक्षेच्या वेळी परीक्षा कक्षामध्ये मोबाईल वगैरे काही नेता येत नाही, हे सगळं झालं. मराठी भाषेचे ज्ञान पूर्णपणे अवगत असणे आवश्यक आहे, याची उमेदवारांनी विशेष काळजी घ्यावी. हे पण पॉईंट मी तुम्हाला मगाशी सांगितलेच आहे. उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असावा, त्याच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे या तारखेच्या अगोदरपर्यंतचं. ठीक आहे, या रोजी वैध असलेले डोमिसाईल सर्टिफिकेट एकच काढावं लागते, तर तुमच्याकडे या तारखेच्या अगोदरपर्यंत असलं पाहिजे. बाकी मग पुढे येऊ आपण. हे सबमिट वगैरे करताना तुम्ही त्याला फॉर्मला 10 वेळेस एडिट करू शकता, हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे, बाकी काहीच नाही आहे. आता येऊ आपण इथे या हा पॉईंटवर, 18 नंबरचा पॉईंट. पहा, हा 18 नंबरचा पॉईंट महत्वाचा आहे. महानिर्मिती प्रशासकीय परिपत्रक. मी सांगितलं तुम्हाला की जे जे पॉईंट्स महत्वाचे आहेत ते मी तुम्हाला पूर्ण हायलाइट करून दाखवत आहे, समजून सांगत आहे. बाकीचे पॉईंट्स ते एवढे महत्वाचे नाही आहे, बाकी आपण वाचू शकतो, पण तरी वाचून घ्यायचे. महानिर्मिती प्रशासकीय परिपत्रक क्रमांक 502 दिनांक 17/8/2022 नुसार सरळ सेवा प्रवेशाद्वारे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या पदाकरिता मागास प्रवर्गातून अंतिम निवडीकरिता एकूण गुणांपैकी किमान 20% गुण, म्हणजे मागास प्रवर्ग जेवढी आहे कॅटेगरी वाईज, म्हणजे जे काही SC ST असेल त्यांच्यासाठी 20% गुण व खुल्या प्रवर्गातून अंतिम निवडीकरिता एकूण गुणांपैकी किमान 30% गुण मिळवणे आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणजे तुम्हाला जसं आता 75 मार्काचा जर पेपर असेल तर त्या 75चे 30%, म्हणजे एवढे कमीत कमी मार्क्स आपल्याला भेटलेच पाहिजे. त्याच्यापेक्षा जर कमी मार्क्स भेटत असेल तर तुमचा निवड यादीसाठी विचारच केला जाणार नाही, जर तुम्ही खुल्या प्रवर्गातून असेल तर. खुल्या प्रवर्गासाठी 30%, आणि जे मागास प्रवर्ग आहे म्हणजे सगळ्याच कॅटेगरी त्याच्यासाठी किती आहे, 20% गुण. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 20% गुण त्याच्यामध्ये भेटलेच पाहिजे. बाकी पुढे म्हटलेला हा निकष विचारात घेऊन पद भरती प्रक्रिया पार पाडण्यात येईल, याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी. म्हणजे अभ्यास असं नाही की आपण चाललो 5-10 मार्क घेऊन राहिलो, तसं नाही आहे. तसेच महानिर्मितीतील प्रकल्पग्रस्तांकरिता राखीव कोट्यातील पदाकरिता उमेदवारांना एकूण गुणापैकी 20% गुण मिळवणे आवश्यक आहे. म्हणजे जे राखीव कोट्यामधून फॉर्म भरून राहिले प्रकल्पग्रस्त वगैरे त्यांच्यासाठी पण ही अट लागू आहे, आणि त्यांच्यासाठी मग ते कोणतीही असो, ओपन असो किंवा कॅटेगरी असो, त्यांच्यासाठी फक्त 20% गुण आवश्यक आहे. वरील पदांकरिता ऑफलाईन परीक्षेत प्राप्त ऑनलाईन आहे. वरील पदांकरिता ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांनुसार उमेदवारांची सेवा ज्येष्ठता ठरविण्यात येईल. म्हणजे सेवा ज्येष्ठता जेव्हा येते सिनियरिटीची, तेव्हा ती सिनियरिटी तुम्हाला मार्कानुसार ठरवता येईल, प्राप्त गुणांनुसार. तर हा आपण पहिले लागाचा विचार करू, मग सिनियरिटीचा विचार करू. वरील पदांकरिता प्रसारित करण्यात येणारी अंतिम निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी ही निवड यादी प्रसारित करण्याच्या दिनांकापासून 1 वर्षाकरिता वैध असेल. म्हणजे एक चांगली गोष्ट आहे की हे एक सिलेक्टेड लिस्ट लावणारच आहे, पण एक वेटिंग लिस्ट पण लावणार आहे. तर जे काही सिलेक्टेड लिस्ट असेल किंवा वेटिंग लिस्ट असेल याची व्हॅलिडिटी असेल ती 1 वर्ष असेल. म्हणजे 1 वर्षापर्यंत त्या जागा भरल्या जातीलच, आणि नाहीच भरल्या गेला तर ती जी वेटिंग लिस्ट असेल तर ती कॅन्सल होऊन जाईल, असं त्यांनी म्हटलेलं आहे. वेटिंग पण आणि ते सिलेक्शन पण. बाकी फीज वगैरे लिंक दिलेली आहे फॉर्म भरण्याची. जे खुला प्रवर्ग आहे त्यासाठी 500 रुपयाची फीज आहे. मागासवर्गीय कॅटेगरीसाठी 300 प्लस GST, 500 प्लस GST असं आहे. त्याच्यानंतर मग पुढे येऊ आपण. JPG आपला फोटो वगैरे क्लिअर असला पाहिजे, सरळ असला पाहिजे, गॉगल वगैरे नसला पाहिजे, स्पेक असला तर क्लिअर असला पाहिजे, हे सगळं पॉईंट्स आहे. बाकी तोच पॉईंट आहे इथं की आता इथे येऊ आपण निवड पद्धती. तर निवड पद्धतीमध्ये महत्वाचे पॉईंट पाहू आपण. पहा, जाहिरातीत अनुसरून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची चाळणी करण्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. तो ऑनलाईन परीक्षा मागे घेण्यात आल्या होत्या, त्याचं स्वरूप काय आहे ते आपण डिस्कस करूच या व्हिडिओच्या एंडला. पण पहिले आपण हे पाहू. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना डाऊट होता की सर एक्झाम पॅटर्न कसं राहणार आहे, त्याच्यावर पण बोलू आपण. कारण की याच्यात डायरेक्टली एक्झाम पॅटर्न नाही दिलेला आहे, पण त्यांनी दिलेलं इनडायरेक्टली सांगितलंच आहे की काय आहे. आणि जो मगाचा डाऊट होता विद्यार्थ्यांचा, तो 25 मार्क्सवाला, तो पण क्लिअर करू आपण इथं. महानिर्मिती प्रशासकीय परिपत्रक क्रमांक 502 दिनांक 8/10/2022 नुसार सरळ सेवेअंतर्गत महानिर्मिती कंपनीच्या पात्र प्रगत कुशल उमेदवारांसाठी, हे लक्षात ठेवा इथे. आता खूप सारे पहा, मी एवढा कमी सांगत आहे आणि एक्झॅक्टली तुम्ही इन्फॉर्मेशन देता तरी आपल्याला
एवढी सारी इन्फॉर्मेशन लक्षात घेणं गरजेचे आहे. तर प्रगत कुशल उमेदवारांसाठी अंतिम निवडीकरिता एकूण गुणांपैकी किमान 20% गुणांचा निकष विचारात घेऊन पदभरती प्रक्रिया पार पाडण्यात येईल. म्हणजे जे हाच पॉईंट आपण थोड्या वेळा अगोदर तिथं वाचलेला आहे की सरळ जे पात्र उमेदवार असतील, प्रगत कुशल गटातून फॉर्म भरत असेल, त्यांना त्या एक्झाम मध्ये कमीत कमी 20% गुण घेणं आवश्यक आहे. तरच त्या 20% पेक्षा जर खाली गुण असेल तर तुमचं नावच नाही येणार त्या निवड सूचीमध्ये. जी काही निवड सूची असेल त्याच्यापेक्षा वरतं. तर निकष विचारात घेऊन पदभरती प्रक्रिया पार पाडण्यात येईल. तसेच इतर सर्वसाधारण उमेदवारांकरिता म्हणजे महानिर्मिती पात्र प्रकल्पग्रस्ता खैरीज इतर उमेदवार, सामान्य श्रेणीतील उमेदवार म्हणजे जे काही समजा जे प्रगत कुशल गटामध्ये मोडत नाही ते, ज्यांचं काही प्रशिक्षण वगैरे झालेलं नाहीये ते. तर खुल्या प्रवर्गासाठी 30%, तेच झालंय मग अशी. मागास प्रवर्गासाठी 20% गुणांचा निकष, म्हणजे खुला प्रवर्ग असेल तर 30% गुण मिळवणे आवश्यकच आहे आणि कॅटेगरी असेल तर 20% गुण मिळवणे आवश्यकच आहे. गुणांचा निकष विचारात घेऊन भरती प्रक्रिया पार पाडण्यात येईल. तसेच वरील परिपत्रकानुसार सदरील पदांची निवड यादी ही ऑनलाईन परीक्षा अंतिम प्राप्त गुणांच्या अनुषंगाने तयार करण्यात येईल. तसेच वरील किमान गुणांची आवश्यकता पूर्ण केल्यानंतर सदरील उमेदवारांची गुणानुक्रमे सामाजिक व समांतर आरक्षणाच्या निवड यादी तयार करण्यात येईल. म्हणजे जे काही आहे हे मार्क, त्यानंतर सामाजिक समांतर आरक्षण, तुमचं जे काही सामाजिक आहे आणि समांतर आहे, सामाजिक व समांतर असं दोन असते ना. हे समांतर म्हणजे पॅरलल, सामाजिक म्हणजे व्हर्टिकल. ते हे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन दोन्ही लावून तुमची एक निवड यादी तयार करण्यात येईल आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही बसले पाहिजे. तर थर्ड म्हणते पॉईंट इथं, उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणानुसार तसेच जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आलेल्या रिक्त जागांनुसार सामाजिक आणि समांतर आरक्षण विचारात घेऊन निवड सूची यादी तयार करण्यात येईल. ठीक आहे, हे तर पॉईंट झालंच आहे. इकडे येऊ आपण. हा एक पॉईंट महत्वाचा आहे. आता पहा, इथे मी लिहिलेलंच आहे इम्पॉर्टंट. हा पॉईंट पहा, इथे इम्पॉर्टंट लिहिलाय मी. पहा काय म्हणते, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी श्रेणीतून अर्ज सादर करणाऱ्या प्रगत कुशल या श्रेणीतून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर लक्ष द्या, श्रेणीतून अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना म्हणजे अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका प्रकल्पग्रस्त उमेदवार जे प्रगत कुशल प्रशिक्षणावर रुजू झालेले नाहीत असे उमेदवार वगळून, म्हणजे जे काही अभियांत्रिकीवाले आहेत ते वगळून फक्त या कॅटेगरी प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणजे ज्यांनी ट्रेनिंग केलेलं आहे 1 वर्ष किंवा म्हणजे जे काही समजा आता पाहू आपण किती वर्ष दिले आणि पुढे. तर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी श्रेणीतून ऑनलाईन परीक्षेच्या 75% गुणा व्यतिरिक्त, पाहते काय म्हटलं 75% गुणा, म्हणजे ऑनलाईन इथं इनडायरेक्टली सांगून दिलं त्यांनी की जी हे आहे एक्झाम ते किती गुणांची आहे. एक्झाम आहे आपली 75 गुणांची. ऑनलाईन परीक्षेच्या मागे हाच पॅटर्न होता, आता आपण त्याच्यावर बोलूच थोड्या वेळानंतर. तर ऑनलाईन परीक्षेच्या 75 गुणा व्यतिरिक्त अधिकतम 25 गुण हे, अधिकतम म्हणजे मॅक्झिमम 25 गुण हे त्यांच्या दिनांक 1/10/2024 पर्यंत महानिर्मिती कंपनीत प्रशिक्षण कालावधी पूर्ण केलेल्या प्रत्येक पूर्ण वर्षाकरिता, म्हणजे 1.5 नाही 2.5 नाही, 2 झाले 2.5 झाले असेल तरी 2 आणि 1.5 झालं असेल तर फक्त 1च. तर कालावधी पूर्ण केलेल्या प्रत्येक पूर्ण वर्षाकरिता देण्यात येतील मॅक्झिमम 25 गुण. म्हणजेच दिनांक 1/10/2024 रोजी त्यांनी क्लिअर केलेला आहे पुढे, म्हणजेच दिनांक 1/10/2024 रोजी पर्यंत महानिर्मिती कंपनीत 1 वर्ष कालावधीचे, काय ते क्लिअर आहे, महानिर्मिती कंपनीत 1 वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले, प्रगत कुशल असं सर्टिफिकेट देते, प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले असल्यास ऑनलाईन परीक्षेत मिळालेले गुण जे काही तुम्हाला 75 पैकी गुण मिळतील ते अधिक 5 गुण, कारण की तुमचं एका वर्षाचं प्रत्येक वर्षामागे 5 गुण, 1 वर्षाचं ट्रेनिंग झालेलं आहे तर 5 गुण, 2 वर्षाचं ट्रेनिंग झालं तर 10 गुण असे. तर परीक्षेत जे काही 75 पैकी मिळालेले गुण तुम्हाला त्याच्यामध्ये अजून 1 वर्षाचं ट्रेनिंग असेल तर 5 गुण अजून ऍड होतील त्याच्यामध्ये, तर अधिक 5 गुण. समजा 2 वर्ष कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षण पूर्ण केलेले असल्यास 2 वर्षाचे असले तर 10 गुण अशा पद्धतीने देण्यात येतील. सदरील म्हणजे 2 वर्ष असेल तर 10 गुण, 3 वर्ष असेल तर 15, अशा पद्धतीने म्हणजे 5-5 गुण तुमचे वाढत जातील आणि ते ऍड होत जातील तुम्हाला कशामध्ये, तुम्ही जे 75 पैकी जेवढे गुण घेतले असेल त्याच्यामध्ये. सदरील अधिकच्या गुणांची मर्यादा ही कमाल 25 गुणांची राहील. नाही तर मग असं तर खूप म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने समजा एखाद्या उमेदवाराने 10 वर्षाचं ट्रेनिंग केलं तर मग 10 × 50 गुण भेटतील, तर तसं नाही आहे, 25च फक्त. म्हणजे त्याने 10 वर्ष ट्रेनिंग घेतलेलं असेल पण त्याचं मॅक्झिमम 5च वर्ष काउंट होतील आणि 5 × 25, त्याला मॅक्झिमम किती गुण भेटतील, 25. पण पुढचा पॉईंट महत्वाचा आहे इथं. आता हा पॉईंट काळजीपूर्वक याला इम्पॉर्टंट का म्हटलं, कारण की इथं काही आपल्या आयटीआयचे विद्यार्थी घाबरले
की सर आमचं सिलेक्शन होईल की नाही होईल, कारण की येले तर फुकटाचे मार्क भेटून राहिले आहेत बा. आता ते कंपनीने ठरवलेलं आहे, आपण म्हणू नाही शकत फुकटाचे, कारण त्यांनी ट्रेनिंग केलेलं आहे, कंपनीचा तसा क्रायटेरिया आहे, तर त्यांच्या मेहनतीप्रमाणे त्यांना मार्क भेटत आहे. पण त्याच्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे. हा पॉईंट आपण क्लिअर करू, कारण की तुम्हाला हेच ऐकायचं आहे की आम्हाला काही आहे का बा, आमचं म्हणजे आम्हाला काही धोका आहे का. तर ते सांगितलंच मी तुम्हाला. इथं काय म्हटलेलं आहे, सदरील अधिकच्या गुणांची मर्यादा ही कमाल 25 गुणांची राहील. बरं, इथं पुढे पाहता काय म्हणतात, तसेच प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी उमेदवारांची गुणवत्ता यादी काय म्हटलेलं आहे इथं, सामान्य नाही, क्लिअर केलेलं आहे त्यांनी. प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी उमेदवारांची गुणवत्ता यादी ही ऑनलाईन परीक्षेचे 75 गुण, ऑनलाईन परीक्षेचे 75 गुण अधिक म्हणजे जे की प्लस करतो, प्लस प्रगत कुशल प्रशिक्षण कालावधीचे 25 गुण, अशी 100 गुणांच्या अधीन राहून उमेदवारांना प्राप्त एकूण गुणांनुसार तयार करण्यात येईल. मित्रांनो, म्हणजे जे प्रगत कुशल मधून फॉर्म भरत आहे त्यांची वेगळी मेरिट लिस्ट आहे सरळ सोप्या भाषेमध्ये, आणि जे सामान्य कॅटेगरी मधून फॉर्म भरत आहे ज्यांच्याकडे कोणतंही ट्रेनिंग नाही आहे, त्या कॅटेगरी मधून जे फॉर्म भरत आहे त्यांची वेगळी मेरिट लिस्ट आहे. तर त्यांची जे काही सामान्य कॅटेगरी मधून फॉर्म भरत आहे ज्यांच्याकडे फक्त ITI आहे, बरोबर, त्यांची वेगळी मेरिट लिस्ट आहे, आणि त्यांची मेरिट लिस्ट ही फक्त 75 मार्कांपैकीच लागेल. हे मी नाही म्हणत आहे, इथं दिलेलं आहे, हे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगत आहे. अजून तुम्हाला क्लॅरिफाय करायचं असेल तर आपण एकदा तुम्ही तुमच्या लेवलला पण क्लॅरिफाय करून घ्यायचं. त्यासाठी तुम्ही त्या टोल फ्री नंबर असेल किंवा ईमेल असेल त्यातून कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, पण इथं दिलेलं आहे तुम्हाला, आणि हे आपल्याला इन्फॉर्मेशन समजते इथून की हे जे मेरिट लिस्ट आहे प्रगत कुशलची ही वेगळी लागेल आणि सामान्यची वेगळी लागेल. सामान्यची 75 गुणांपैकी आणि जे प्रगत कुशल आहे त्याची 100 गुणांपैकी लागेल. कारण की मग तेच झालं ना, कारण की इथं कसं होईल, मग एक डाऊट तयार होते की समजा आता एक सामान्य कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, थोडक्यात घेऊ आपण कारण हे थोडे पॉइंट महत्वाचे आहे, इथंच तुमचे डाऊट येतील. मग तर सामान्य जे श्रेणी आहे, सामान्य, आणि एक आहे प्रगत कुशल श्रेणी. ठीक आहे, जे प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे, प्रगत कुशल प्रशिक्षण श्रेणी, तर ही एक कॅटेगरी आहे. तर याच्यामध्ये 75 पैकी मेरिट लागेल तुमचं, जे काही तुम्हाला भेटलं आहे. आणि इकडे काय आहे, 75 हे पेपरचे आणि 25 जे आहे मॅक्झिमम, अशी किती 100 पैकी मेरिट लागेल. आता कन्फ्युजन कुठं होतं की समजा एक सामान्य कॅटेगरीचा विद्यार्थी ज्याचा फक्त ITI आहे, त्याच्याकडे कोणतं ट्रेनिंग नाही आहे, आणि त्याला 50 मार्क भेटले, आणि त्याचं जर 5 वर्षाचं ट्रेनिंग आहे समजा, आणि सर 5 वर्ष त्याने ट्रेनिंग केलेलं आहे आणि त्यालाही 50 भेटले, तर मग त्याचं 5 वर्षाचं आहे, तर मग 5 × 5 = 25, मग हे झाले 75. मग सर तर हा सिलेक्ट होईल ना, मी कसं सिलेक्ट होईल, कारण मला तर 50च आहे आणि त्यालाही 50 आहे, पण त्याला 25 जास्त भेटले, असे त्याचे झाले 75, त्याचे झाले 75 आणि माय 50च, तर सिलेक्शन त्याचं होईल. तर नाही मित्रांनो, हे वेगळी कॅटेगरी आहे. तुमचा मेरिट इकडे वेगळा लागेल आणि यांचा मेरिट वेगळा लागेल. यांचा मेरिट लागेल या 100 पैकी. या 100 पैकी त्याला 75 भेटले, होऊ शकते एखाद्याला 55 + 25 असेल, जे काही 5-10 असेल, त्याच्यात वेगळी कॅटेगरी, त्याच्यात सिलेक्शन त्या 100 पैकी होईल तुमचं. म्हणून तुम्हाला इथे घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. हे मी तुम्हाला माझ्या पद्धतीने क्लिअर करून दिलेलं आहे, आणि हे तुम्ही अजून क्लिअर करून घ्या एकदा. तर टीप, महानिर्मिती पत्र क्रमांक, महानिर्मिती मुख्य व्यवस्थापक जे काही दिलेलं आहे, बाकी पुढे अन्वय परळी औष्णिक विद्युत केंद्र येथे समाविष्ट करण्यात आलेल्या उमेदवारांना प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून अर्ज सादर करता येतील. म्हणजे या परळी औष्णिक विद्युत केंद्र जे आहे, इथे जे काही विद्यार्थ्यांनी ट्रेनिंग घेतलेलं असेल त्यांना पण सुद्धा फॉर्म भरता येतील या कॅटेगरीमध्ये प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून. महानिर्मिती प्रशासकीय परिपत्रक बाकी तर ठीक आहे. सामाजिक योजनेनंतर कोराडी वगैरे दिलेला आहे त्यांनी, बाकी तर मी काही वाचत नाही. पुढे जाऊ. टीप अजून दिली आहे त्यांनी, उमेदवारांनी परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरताना सदरील अर्थात सामाजिक उत्तरदायित्व योजनेअंतर्गत कोराडी हे पण सोडून देतो मी, ज्यांचं कोराडी असेल त्यांनी ते वाचून घ्यायचं एकदा. महानिर्मिती कंपनीतील बाह्यस्रोत कार्यरत, हे पण सांगितलं तुम्हाला की त्यांना प्रतिवर्ष 2 गुण भेटतील. हे मात्र तुम्हाला अफेक्ट करू शकतात सामान्य कॅटेगरीमध्ये पण. जर हे विद्यार्थी फॉर्म, आता हे ऑब्व्हियसली सामान्य कॅटेगरीमधूनच फॉर्म भरतील, कारण की हे आउटसोर्सिंग वाले आहेत, हे सामान्य मधूनच फॉर्म भरतील, तर हे मात्र अफेक्ट करू शकतात. जसं एखाद्याला जसं सांगितलं मी तुम्हाला उदाहरण देऊन आता, की एखाद्याला 2 विद्यार्थी आहे, एकाला 50 मार्क आहे, दुसऱ्यालाही 50 मार्क आहे, बरोबर, पण एक ज्याने आउटसोर्सिंग नाही केलेलं आहे आणि एक ज्याने आउटसोर्सिंग केलेलं आहे. तर मग ज्याने आउटसोर्सिंग केलेलं आहे आणि त्यानं जर आउटसोर्सिंग हे 3 वर्षासाठी केलं असेल तर त्याचे 6 गुण, म्हणजे याचे होऊन जातील 56 गुण. तर मग इथं हा टॉपला आहे, हे लक्षात ठेवायचं. जरी तुम्हाला दोघांना 50-50 मार्क आहे, तर इथे त्याला आउटसोर्सिंगचा तेवढा फायदा होईल. आणि हे इथंच नाही, तुम्ही पाहिलंच आहे, मागच्या पण ऍड आपण त्याच्यामध्ये सांगितलंच आहे. तर उमेदवारांची निवड
ज्येष्ठता ही त्यांच्या ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या निवड ज्येष्ठता म्हणजे टॉपला मेरिट जो आहे त्यांनी ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुणाच्या अनुसरून तसेच जाहिरात नमूद जे काही आरक्षण आहे त्याचा विचारात घेऊन केला जाईल. बाकी मग त्यांनी ते सांगितलेलं आहे की आम्हाला बदल करता येते, जे काही आहे ऍड कॅन्सलही करता येते, तारीख चेंज करता येते, सगळे पॉईंट अधिकार आम्ही राखून घेत आहे असं ते सगळे पॉईंट्स असतात. बाकी निवड झालेल्या उमेदवारांची सिस्टीम जनरेटेड अर्जामध्ये दर्शवली त्यांची शैक्षणिक अर्हता, वय, जात हे सगळं ते चेक करतील निवड यादीच्या वेळेस. आता आहेत महत्वाच्या तारखा. तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी दिलेला आहे यांनी 26/11/2024 ते 26/12/2024 पूर्ण 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे फॉर्म भरण्यासाठी. तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स रेडी आहे, कोणाकडे नॉन क्रिमिनल व्हॅलिड नसते, एक्सपायर झालेलं असते तर ते पहिले काढून घ्या, त्याच्यानंतर फॉर्म भरा व्यवस्थित. सगळे डॉक्युमेंट्स अपलोड तर करायचे नाही आहे पण तरी आपल्याला पाहून घ्यायचं कॅटेगरी वगैरे सगळं काय आहे. तर याच्यामध्ये अजून एक असते जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी. तर कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे असलीच पाहिजे असं नसते, ते सिलेक्शन झाल्यानंतर 6 महिने देतात, त्याच्यानंतर तुम्हाला ते कास्ट व्हॅलिडिटी त्यांना काढून आणून द्यावी लागते, सिद्ध करावी लागते कॅटेगरीमधून. बाकी जे पेमेंट आहे तुम्ही फॉर्म भरून ठेवला आणि पेमेंटच नाही केलं तसंही चालणार नाही. तर जे काही नेट बँकिंग पेमेंट असेल, फी असेल तर ती 26/11/2024 ते 26/12 म्हणजे सेम डेटलाच भरायची आहे. म्हणजे तुम्ही आज फॉर्म भरला, फीस 10 दिवसांनी भरून राहिले चालते, पण ती फीस 26/12/2024च्या आधी असली पाहिजे. बाकी मग नेक्स्ट ज्याची आपण म्हणतो वाट ऑनलाईन परीक्षेची तारीख. तर ऑनलाईन परीक्षेची तारीख बद्दल यांनी सांगितलेलं आहे की महानिर्मिती कंपनीच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल. ती जे काही त्यांची डेट आहे ती स्वतंत्र प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे इकडे वेगळी PDF वगैरे टाकून वेगळं नोटिफिकेशन टाकून. तर ते आता कधी टाकतात याची तर आयडिया नाही, कारण याच्यामध्ये एवढंच क्लिअर होते की 26/12 पर्यंत त्यांनी 26/12 म्हणजे हा पुरा वर्ष सरळ सरळ वर्ष संपते तिथून तर या वर्षापर्यंत आपल्याला फक्त फॉर्म भरायला डेट दिलेली आहे. आणि एक आपण कसं असतो एक अंदाज असते की कोणतेही ऍड संपल्याच्या नंतर जो पेपर आहे तो 1 महिना किंवा 1.5 महिन्याच्या अवधीमध्ये असतो जनरली. जर सगळ्या प्रोसेस फास्ट झाल्या तर मे बी आपण एक अपेक्षित करू शकतो की आपला पेपर हा जानेवारीच्या एंडला होऊ शकतो मे बी. जर खूपच फास्ट प्रोसेस झाले तर मग लवकर. पण तरी असं वाटते तर मागच्या 2 ज्या भरत्या झाल्या त्याची अशी प्रोसेस फास्टच झालेली आहे. 1 महिना पकडून घ्या तुम्ही, याच्या पुढे तुमच्याकडे आजपासून 2 महिने पण भेटू शकतात. तयारी आपण आजपासूनच सुरू ठेवायची. ठीक आहे. तर हे झालं सगळं ऍडच्या बाबतीत. तर मोस्ट ऑफ द तुमचे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर झाले असेल. अजून काही डाऊट्स राहिले असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकून ठेवा, कमेंट बॉक्समध्ये. जसा वेळ भेटेल तसे तुम्हाला त्याचे आन्सर्स भेटून जातील. ठीक आहे. आता इथे विद्यार्थीचा प्रश्न आहे. खूप सारे विद्यार्थी माझे फास्टॅग बॅचची पण वाट पाहत आहे की फास्टॅग बॅच सर कधी चालू होणार आहे म्हणजे. आणि मी मागेही व्हिडिओ घेतले, लाईव्ह सेशन घेतलेलं आहे एक 1 वीक आधी. त्याच्यामध्ये हाच आपला मेन पॉईंट होता की एक्झामच्या डेट्स कशा आहे. तर आपण सांगितलंच होतं की एक्सपेक्टेड डेट आपण जानेवारी पकडत आहे, डिसेंबर पण नाही, जानेवारी पकडत आहे. आणि कोणताही पेपर पहिले हो, महावितरण हो की महापारेषण हो, आपल्याला तयारी करायचीच आहे. आणि तयारी तुमची खूप चालू असेल. मी मागेही सांगितलेलं आहे की सेल्फ स्टडी जरी करत असाल तरी त्याच जोशाने करा. आणि जर बॅच लावलेली असेल तर डेफिनेटली त्याच्यावर रिव्हिजन चालू ठेवा. बॅच तर करूनच राहिले, रिव्हिजन पण चालू ठेवा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी खूप आधी बॅच केलेली आहे किंवा ज्यांनी कधी बॅचेस केली नाही आहे पण त्यांना असं वाटते की नाही बा आपल्याला फास्टॅग बॅच करायची, किंवा ज्यांनी बॅच केली आहे पण आता थोडा विसर पडलेला आहे, किंवा मग विसरही नाही पण अजून एकदा रिव्हिजन करायची आहे. कारण की रिव्हिजन जेव्हा करतो आपण क्लासरूम मध्ये येऊन तेव्हा सगळं काही आपल्याला एकदा परत रिवाइज होऊन जाते. एक वेगळं ऍटमॉस्फिअर तयार होते आपल्या सराउंडिंगला, आपला स्वतःचा अजून कॉन्फिडन्स वाढून जातो. तर असं कंपल्सरी नाही आहे की तुम्ही सगळ्यांनी फास्टॅग बॅच केलीच पाहिजे. पण जे विद्यार्थी मला फास्टॅग बॅच बद्दल विचारतात किंवा आता जे विद्यार्थी जनकोसाठी बॅच चालू होणार आहे का सर, कधी चालू होणार आहे, यांच्या इन्क्वायरी करत आहे, फोन करत आहे, त्यांच्यासाठी जे बॅच डिटेल्स आहेत त्या सांगतो आहे. तर पहा की सगळे जे विद्यार्थी आपल्याशी जुळलेले नाही आहे नॉलिफाय अकॅडमीशी, तर त्यांना सांगतो आहे की मी 2016 पासून तसं तर 2011 पासून टीचिंग करत आहे ITI वगैरेला. पण 2016 पासून जे आहे आपली ITI ची अकॅडमी आहे. शेकडो रिझल्ट्स दिलेले आहे आणि खास करून इलेक्ट्रिशियन आणि वायरमन ट्रेडसाठी आपण कोचिंग प्रोव्हाइड करतो आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. आता तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवर पाहत असाल, सिलेक्टेड विद्यार्थ्यांची लिस्ट तुम्हाला मिळतेच डे टू डे. म्हणजे जे काही जसे विद्यार्थी आहेत ते मिळतच राहतात. तर इथे इलेक्ट्रिकल ट्रेड थिअरी हा आपला मेन सब्जेक्ट आहे, ज्याला आपण पूर्ण 0 लेवल पासून, 0 बेसिक पण नाही म्हणजे एकदम 0, ज्या जो ITI पण नसेल गेला अशा विद्यार्थी त्याला टॉपर नेण्याचं काम करतो आहे बेसिक टू ऍडव्हान्स लेवलला. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियनचे, वायरमनचे विद्यार्थी, जे काही महावितरण, महाजनको, आता महाजनकोला तर टेक्निकल नाही आहेच नाही, त्यांनी दिलं पण नाही आहे तसं. आणि टेक्निकल येईल का सर या पेपरमध्ये तर क्लिअर पण नाही, कारण त्यांनी काय केलेलं आहे आता एकच कॅटेगरी ठेवली आणि एकाच कॅटेगरीमध्ये एवढे सारे ट्रेड आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या ट्रेडसाठी वेगवेगळं टेक्निकल विचारणं पॉसिबल नाही आहे.
पण त्यांनी हेही नाही क्लिअर केलं की 75च मार्कामध्ये मागच्या सारखाच पॅटर्न असेल, त्यांनी तेही क्लिअर नाही केलेलं आहे पूर्ण ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये. आता हा जो सांगत आहे आपण, हे जे मागं भरती झालेली आहे त्याच्या एक्झाम पॅटर्न तुम्हाला सांगतो आहे, त्याच्या अनुषंगानेच आपल्याला अभ्यास करावा लागेल. पण जर काही चेंजेस केले ऐन वेळेवर त्यांनी की नाही आता 50 मार्काचं हे राहील आणि 25 मार्काचं टेक्निकल राहील, तर ते त्यांच्याकडे आहे सगळे अधिकार. बरोबर, सध्या तरी आता एक सध्या फक्त आपण जो मागचा पॅटर्न आहे त्याच्यानुसार फॉलो करून चालणार आहे. बाकी आपण इलेक्ट्रिशियन वायरमॅनचे विद्यार्थी आहेत, आपल्याला टेक्निकलचा अभ्यास तर झालाच आहे किंवा चालू ठेवावाच लागेल, कारण आपल्यासमोर 2 एक्झाम आहेच मोठ्या. तर बाकी सगळे तेच बार्क, डीआरडीओ, पॉवर ग्रिड वगैरे, तर हे आहेत आपल्या रेग्युलर ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच. ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच अवेलेबल आहे, ऑनलाईन रेग्युलर बॅच अवेलेबल आहे, ऑफलाईन बॅच अवेलेबल आहे. तर ज्यांना जॉईन करायचे आहे ते जॉईन करू शकतात, कॉन्टॅक्ट करू शकतात. पण ज्यांना खास करून फास्ट ट्रॅक बॅच करायची आहे, काही नवीन विद्यार्थी असेल किंवा मग काही जुने विद्यार्थी असेल आपले, ज्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन केलेले असेल, तर ते वाट पाहत आहे, कारण मला मागच्याही व्हिडिओमध्ये विचारलेलं होतं. तर त्यांच्यासाठी मी याच व्हिडिओमध्ये अनाउन्समेंट करत आहे. बाकी तुम्हाला सेपरेट पण भेटून जाईल. तर त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे की इलेक्ट्रिशियन वायरमनच्यासाठी, फक्त इलेक्ट्रिशियन वायरमन जे स्टुडंट्स आहे त्यांच्यासाठी आपण नवीन एक ऑफलाईन, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट न्यू ऑफलाईन फास्ट ट्रॅक बॅच स्टार्ट करत आहे. ही बॅच ऑनलाईन नाही राहणार, कारण ऑनलाईन आपली एक फास्ट ट्रॅक बॅच आहेच ऑलरेडी, ते तुम्ही जॉईन करू शकता. तर ही न्यू ऑफलाईन फास्ट ट्रॅक बॅच आहे. बॅच सेम तशीच राहील, तो सिलेबस आहे. तर याची जे स्टार्टिंग डेट आहे टेंटेटिव्ह, ती डेट आहे 6 जानेवारी 2025. थोडंसं लेट घेतलेलं आहे, कारण की काय आहे मित्रांनो, की ती बॅच जे तुम्ही लावता त्याचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे. नाहीतर मग बॅच आपण आताही घेतली, 6 डिसेंबरला चालू केली आणि 6 जानेवारीला संपली, पेपर हा अजून 1 महिना लेट होत आहे, किंवा मग त्याचा तुम्हाला फायदा होणार नाही. ते फक्त एक असं होऊन जाईल की बस बा विद्यार्थी आले, आपण शिकलो आणि चालू गेलो, त्याचा फायदा होणार नाही आहे. तुम्हाला माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही मला फीस तर देऊन राहिले, पण त्याचा फायदा पण तुम्हाला झाला पाहिजे. थोडासा पेपरच्या जवळ असेल तर त्याचा तुम्हाला बेस्ट रिझल्ट भेटेल. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलीच आहे की मागही जे विद्यार्थी माझ्याकडे फास्ट ट्रॅक बॅचला आले होते त्यांच्यासाठी मी एक फ्री कार्यशाळा ठेवणार आहेच 10 दिवसांची. तो कधीही येऊ पेपर, तुमचा पेपर कधीही येऊ. ज्यांनी माझ्यासाठी माझ्या फास्ट ट्रॅक बॅचला आलेले आहे किंवा जे माझे ऑनलाईनचे पण विद्यार्थी असेल त्यांना पण वाटत असेल की बाबा मी कार्यशाळेला उपलब्ध झालो पाहिजे, तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ. बरोबर, जेवढेही विद्यार्थी असेल ऑनलाईनशी जुळलेले किंवा ऑफलाईनशी जुळलेले, त्यांच्यासाठी आपण 10 दिवसाचं पूर्ण टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं, ज्यांनी मागचं आपल्याकडे नॉन टेक्निकल शिकवलेलं आहे, सचिन वानकडे सर, सगळ्या विद्यार्थ्यांना माहितीच आहे. जे विद्यार्थी आपल्याकडे ऑफलाईन बॅचला येतात किंवा मग ऑनलाईन बॅचमध्ये पण ज्यांनी फास्ट ट्रॅक बॅच घेतलेली असेल त्यांना माहितीच आहे सरांचं टीचिंग, ते पण सुद्धा आपल्यासोबत आता आहेतच अवेलेबल. तर ते पण बॅचचे तुम्हाला डिटेल्स भेटूनच जातील की त्यांनी आपली जी बॅच आहे ती कशी चालू होणार आहे या महाजनकोसाठी खास, त्याचे पण डिटेल देत आहे. पण सगळ्यात पहिले आपण याला फास्ट ट्रॅकला निपटून घेऊ. तर ही 6 जानेवारीपासून आपली बॅच चालू होईल. बाकी टायमिंग वगैरे तुम्हाला सांगतो, आणि ही नवीन ॲड्रेसवर आपली बॅच चालू होईल. बाकी बॅचचे फीचर्स तुम्हाला माहितीच आहे. फास्ट ट्रॅकचे बेसिक टू ॲडव्हान्स लेवल टीचिंग राहील. एज्युकेटेड आहेच, ITI, माझं स्वतःचा ITI डिप्लोमा इंजिनिअरिंग असल्याच्या कारणानं तुम्हाला माझ्या अनुभवाचा फायदा होईल. गव्हर्नमेंट सिलेक्टेड आहे. 25 चॅप्टर्स आपण याच्यामध्ये शिकू. 25 प्लस म्हणतो मी, कारण की 25 मी ऑफलाईनला शिकवतो, 5 हे ऑनलाईनला शिकवतो म्हणून. आणि बाकी MCQ पण लेक्चर्स तुम्हाला भेटेल याच्यामध्ये 25 चॅप्टरच्या जवळपास. बॅचची व्हॅलिडिटी ही फास्ट ट्रॅक बॅचची 1च मंथ राहते. फास्ट ट्रॅक बॅचची 1 मंथ ऑफलाईन राहते आणि 1 मंथ तुम्हाला ओल्ड बॅच ऑनलाईनची दिल्या जाईल अशी. तर याच्यामध्ये 1 मंथ ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच पण अवेलेबल करून दिल्या जाईल रिव्हिजन किंवा याच्यासाठी काही, पण ती बॅच संपल्याच्या नंतर. फ्री वीकेंड फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे याच्यामध्ये. तुमची जे काही व्हॅलिडिटी असेल तिथपर्यंत फ्री तुम्हाला MCQ PDF नोट्स पण भेटतील, ज्या तुम्ही डाउनलोड करून PDF करू शकता, म्हणजे प्रिंट आउट करू शकता. डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स पण अवेलेबल राहील, कारण ऑफलाईन बॅच आहे तर तुम्ही चालू बॅचमध्ये किंवा बॅच झाल्यानंतर पण तुमचे डाऊट सगळे, कोणताही डाऊट्स असो तो क्लिअर करू शकता. पण तुम्हाला माहितीच आहे माझी टीचिंगची पद्धत, की जे काही विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये डाऊट असतात ते आपण हातोहात तिथेच क्लिअर करतो. तर याच्यासाठी मात्र रजिस्ट्रेशन फी ठेवलेली आहे आपण. रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे, हे गोष्ट लक्षात ठेवजा, इथे लिहिलंच आहे. आणि रजिस्ट्रेशन फी मात्र 200 रुपये ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला नेम, ॲड्रेस, तुमचा काही ट्रेड वगैरे जो आहे तो तुम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे. जे काही जुने विद्यार्थी असेल किंवा नवीन विद्यार्थी असेल, एक 200 फीस हे तुम्हाला पेड करायची, जी फीस तुमचे जे काही फीज असेल बॅचची त्याच्यामधून मायनस केले जाईल. ही अशी वेगळी नाही आहे. हे तुम्ही आता 200 रुपये भरले, हे तुमच्या त्या जे काही फीज असेल बॅचची ती तुम्हाला नंतरच माहीत पडेल. पण सध्या तुम्हाला जुन्याच फीज मे बी राहतील, तर त्या फीजमधून मिळेल. ही आपली बॅच नवीन ॲड्रेसला त्या चालू होईल अकॅडमीच्या, जिथे आपलं नवीन अकॅडमी आता चालू होत आहे. तर शुभम लेआउट बिहाइंड सुझुकी शोरूम, कठोर रोड, अमरावती. इथे थोडंसं गेलेलं आहे ॲड्रेस, अमरावतीलाच. ओके, पुढे जर गेलो आपण, तर आता येऊ आपण मेन पॉईंटवर आपल्या. तर आपण सरांना थोडंसं वेलकम करू, आपल्या सचिन वानकडे सरांना, जे तुम्हाला इन्फॉर्मेशन देतील आणि एक्झाम पॅटर्न पण समजून सांगतील
महाजनकोचा कसा आहे. तर सरांची अकॅडमी आहे श्रीपद फाउंडेशन म्हणून, जे आपल्यासोबत कोलॅबरेशन मध्ये आहे मागील खूप वर्षापासून, आणि खूप रिझल्ट कोलॅबरेशन मध्ये भेटलेले आहे या सर. तर अंकगणित बुद्धिमत्तासाठी सर स्पेशल आहे आपल्या अमरावतीमध्ये, की ज्या विद्यार्थ्यांना माहीत आहे त्या विद्यार्थ्यांना सांगायची काही आवश्यकताच नाही, पण जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना थोडी सांगण्याची आवश्यकता आहेच. सरांचे काही डेमो लेक्चर जे आहे हे आपण आपल्या ॲपवर आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर पण अवेलेबल करून देऊ, म्हणजे तुम्हाला कळेलच. ज्या शॉर्ट ट्रिक्स असतील, आता कसं आहे महाजनको आहे त्याच्यामध्ये नॉन व्हर्बल जो पार्ट असतो तो सुद्धा महत्त्वाचा आहे. 25 मार्कासाठी नॉन व्हर्बल आहे, तर ते पण त्याच्या शॉर्ट ट्रिक्स काय आहे आणि ते प्रश्न चुकले नाही पाहिजे अशा हिशोबानं तुम्हाला सर टीच करतील. इथे बाकी हेच आहे श्रीपद एज्युकेशन. तर तुम्ही असं समजा की, आणि हा जो सिलेबस आहे हा आम्ही सोबत कोलॅबरेशन मध्ये सिलेक्ट करणार आहे तुमच्यासाठी, एक्झॅक्टली महाजनको ओरिएंटेड. आणि याचा फायदा तुम्हाला असं नाही आहे, इतरही महापारेषण किंवा महावितरण या दोन्ही एक्झामला होईलच. तर वेलकम सर. सर तुम्हाला माहिती सांगतीलच पूर्ण एक्झाम पॅटर्न बद्दल. मी सरांकडे माहिती देतो आहे, आणि बॅच बद्दल पण माहिती आपण घेऊ, बॅच कधी स्टार्ट होत आहे, काय होत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, आता सरांनी जे महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला सांगितली, आता आपण बघणार आहोत की सिलेबस कसं डिकोड करायचा आहे, की त्या 75 मार्क्सचा आपल्याला कसं कव्हर करायचं आहे. आता बघा मित्रांनो, जसं की हे 75 मार्क्स जे आहे ते या पद्धतीनं कव्हर केलेले आहे. जे PYQ म्हणजे प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स आहेत आणि प्रिव्हियस इयरचा जो पॅटर्न आहे त्यावरून जसं आपण जर बघितलं तर यांनी 25-25-25 मध्ये हे 3 सेक्शन ब्रेक केलेले आहे. 25-25 मध्ये 3 सेक्शन ब्रेक केलेले आहेत. याच्यात न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणजे अंकगणितच्या नंतर याच्यामध्ये रिझनिंगचे 2 पार्ट आहे, एक नॉन व्हर्बल आहे आणि एक व्हर्बल आहे. अशा 2 पार्ट मध्ये रिझनिंग ब्रेक केलेलं आहे. आता तुम्हाला नॉन व्हर्बल आणि व्हर्बल मध्ये कसं आहे की हे जे नॉन व्हर्बल आहे त्याच्यामध्ये सगळं आकृत्यांचे गणित आपल्याला कव्हर करायचे आहे, जसं मिरर इमेज आहे, वॉटर इमेज आहे, तसं सगळं सिलेबस आहे तो आता आपण बघू. हे बघा, जसं याच्यामध्ये बघा चॅप्टर लिस्ट ऑफ ऍप्टिट्यूड आपण बघितलं आहे. तर हे जे ऍप्टिट्यूडचे जे चॅप्टर आहे याला आपण 4 ते 5 सेक्शन मध्ये बघणार आहोत. ते 4 ते 5 सेक्शन कसे आहे हे बघा, की या अंकगणित मध्ये जसं आता एकदम डिटेल मध्ये तर मी तुम्हाला सांगणारच आहे. जसं अंकगणित मध्ये सगळ्यात पहिले तर आपल्याला बेसिक जे ऑपरेशन्स आहेत ते सगळे बघायचे आहे. बेसिक ऑपरेशन्स मध्ये काय आहे तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, डेसिमल पॉइंट किंवा दशांश पूर्णांकाची ऍडजस्टमेंट कशी करायची, कारण की कोणता क्वेश्चन कसा येईल त्याच्यासाठी बेसिक्स खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, जसं मी म्हटलं की 4,000 रुपये मुद्दल आहे आणि 2 वर्षाचे आपल्याला सरळ व्याज काढायचे आहे. त्यांनी दिलं 12.5% व्याज दर दिलेला आहे. जर आता 12.5% दिले तर इथं पॉइंट आला, या पॉइंटला आपल्याला काढता आलं पाहिजे ना. मग वरती एका घरानंतर आहे तर खाली पण एका घरानंतर डेसिमल पॉइंट द्यावा लागते. हे आपल्याला या बेसिक्स मध्ये शिकायचं आहे, बेसिक ऑपरेशन्स मध्ये. मग आपण काय करू, जर वर आणि खाली समान घरानंतर दशांश चिन्ह असले की ते गेट कॅन्सल होते. 125 8 1000, 8 45, 2 0 ऍज इट इज आणि 5 500 दुने 1000, असं इझिली ते आन्सर निघते. पण हे डेसिमल पॉइंटचे जे ऑपरेशन आपण इथं केलं ते आपल्याला इझिली कसं समजलं पाहिजे त्याच्यासाठी आपण हे बेसिक रिलेशन्स बघणार आहोत. त्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, मग डेसिमल पॉइंटचे, मग व्यवहारी अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन, त्याच्यानंतर वर्ग, वर्गमूळ, घनमूळ, घातांक, सर्ट्स, इंडायसेस, करणी, हे सगळं आपण याच्यामध्ये बेसिक्स मध्ये पाहणार आहोत. तर हा एक आपला पहिला पार्ट आहे. सेकंड पार्ट मध्ये आपले इथं वर्ड क्वेश्चन सुरू होऊन जातात आणि जो वर्ड क्वेश्चन्स आहे त्याच्यामध्ये आपण हे ब्रेक केलेले आहे काही पार्ट वाईज. जसं की अपूर्णांकाच्या गुणाकारावर, बेरजेवर आधारित जे प्रश्न आहे त्याच्यामध्ये येतात LCM, त्याच्यानंतर नळ आणि टाकी, त्याच्यानंतर येते वेळ आणि कार्यमध्ये येते बेटा चलन, है ना, चलन, डायरेक्ट, इनडायरेक्ट, व्यस्त चलन, समचलन, हे सर्व येते. आणि अंतरवेळ वेग हे पण याच्यामध्येच आपण कव्हर करणार आहोत. LCM म्हणजे लसावी आणि मसावी. तर हे जे आहे बेटा, हा झाला एक सेक्शन पूर्ण. याच्यामध्ये आपल्याला काहीच सोडता येत नाही. जसं की अंतरवेळ वेग मध्ये अजून 2-3 टाईप निघतात, बोट आणि प्रवाह, त्याच्यानंतर इकडे शर्यत आणि खेळ, ट्रेनवर आधारित गणित, हे सगळं याच्यामध्ये आपल्याला डिटेल मध्ये कव्हर करायचं आहे. आता हा एक सेक्शन झाला. तिसरा सेक्शन कोणता आहे तर पर्सेंटेज, म्हणजे याला आपण शेकडेवारी किंवा टक्केवारीवर आधारित गणित म्हणतो, है ना. मग त्याच्यानंतर याच्यात नफा तोटा,
प्रॉफिट लॉस आपण याला म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात बघायचं आहे सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याज, कंपाऊंड इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज. हा जो सेक्शन आहे बेटा, असं काही नाहीये की बॅच केली हे ते. तुम्हाला जेव्हा पण तुम्ही याचा रिवाइज कराल किंवा अभ्यास कराल तर तुम्हाला एलसीएम, लसावी, मसावीच्या नंतर नफा तोटा नाही करायचा आहे. का बरं? कारण की जिथपर्यंत तुम्ही शेकड्यावारी समजून घेत नाही, पर्सेंटेज कसं हँडल करायचं हे समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला नफा तोटा हँडल कसं करायचं हे कसं कळणार? तर याच्यामध्ये आपल्याला हे डिटेल पाहावं लागेल. शेकडेवारीमध्ये पण टक्के यूज होते, नफा तोटामध्ये पण टक्क्याचा यूज होते, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामध्ये पण टक्क्यांचा यूज होते. म्हणून आपल्याला हे ग्रुप मध्ये अभ्यास करावा लागते. याच्यानंतर याचा अभ्यास नाही करतायत, याला बिलकुल सिस्टमॅटिक करावं लागते. आता तिसरा जो आहे, चौथा जो आहे बेटा, याच्यामध्ये रेशो प्रपोर्शन, जसे की गुणोत्तर प्रमाण झालं, याच्यावर आधारित आहे सरासरी, ऍव्हरेज झालं. त्याच्यानंतर याच्यावर आधारित आहे आपलं वयवारीवर आधारित, वयांवर आधारित प्रश्न, एज रिलेटेड क्वेश्चन्स. त्याच्यानंतर पार्टनरशिप आहे, भागीदारी. तर हा एक ग्रुप आहे. याच्यामध्ये सगळं तुम्हाला रेशो प्रपोर्शन मध्ये भेटेल. आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे पाचवा ग्रुप, याच्यामध्ये आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता हे जे इक्वेशन्स आहे सायमल्टेनियस, याच्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशन, हे ऍडव्हान्स लेवल झाली. कारण की जे आपण आता सिलेबस डिकोड करत आहे तर हा 2019, 2017 या आधी झालेले क्वेश्चन्स आहेत. आता लेवल जशी जशी वाढून राहिली, 2019 ची तर गोष्ट आता राहिली नाही, आता आपण 2024 मध्ये आहोत. तर आयोग जे आहे किंवा एक्झाम विचारणारे जे लोक आहेत त्यांचा पण व्ह्यू बदललेला आहे आणि आपल्याला पण आपला व्ह्यू बदलावा लागेल. म्हणून हे सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला करणं मस्ट आहे. याच्याच मध्ये आपण काही पोर्शन मध्ये जॉमेट्रीचे पण काही क्वेश्चन्स बघून टाकू, ज्याला आपण भूमिती म्हणतात. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रीचं पण काही स्किल आहे ते बघू. याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पोर्शन जो आहे तो डेटा इंटरप्रिटेशनचा आता ऍड झालेला आहे. तर डेटा इंटरप्रिटेशन पण आपल्याला बघायचं आहे. तर हे तर झाली बेटा अंकगणिताची डिकोडिंग. आता हे जे रिझनिंग आहे याच्यामध्ये बघा दिशाज्ञान, नातेसंबंध, त्याच्यानंतर रांगेतील गणित आणि दिशाज्ञान आणि रांगेतील गणित यांच्यावर आधारित सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, टॉपिक आहे, तो आहे सिटिंग अरेंजमेंट, बैठक व्यवस्था. बैठक व्यवस्थेवरच ते आता येऊ राहिले पझलवर. त्याच्यानंतर मग खूप सारा जो सिलेबस आहे तो आपण इथं दाखवलेला आहे. हे बघा, जसं याच्यामध्ये आपण आता ऍप्टिट्यूड पासून बघू. तर जसं आपण सांगितलं की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. तर हे बेसिक्स मध्ये आलं. त्याच्यानंतर स्क्वेअर रूट म्हणजे वर्ग, वर्गमूळ, दशांश संख्यांचे वर्ग कसं हँडल करायचं, काय करायचं. त्याच्यानंतर घातांक झाला, इंडायसेस है ना. त्याच्यानंतर चलचे गणित झाले, लसावी, मसावी, ऍव्हरेज, पर्सेंटेज. त्याच्यानंतर रेशो प्रपोर्शन, पार्टनरशिप, एजेस, मिक्सचर एलिगेशन, हा जो टॉपिक आहे तो रेशो प्रपोर्शन वर आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट लॉस, सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट, टाइम अँड वर्क, वेळ आणि कार्य, नळ व टाकी, अशा प्रकारे परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा रिझनिंगचा जो डिकोड करू आपण सिलेबस ते बघा. जसं की डायरेक्शन इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ब्लड रिलेशन आहे, सिरीज कम्प्लिशन आहे, मालिका पूर्ण करण्यामध्ये त्याच्यात 3 टाइप्स आहे. म्हणजे खूप डिटेल मध्ये आपल्याला जो सिलेबस पाहायचा आहे. एक क्वेश्चन आपलं पूर्ण मेरिट ठरवू शकते बेटा. म्हणून आपल्याला हे सर्व टॉपिक वाईज आणि पायऱ्या पायऱ्यांनी बघायचं आहे. एका पायरीवरून आपण चौथ्या पायरीवर जम्प नाही करू शकत ना. त्याप्रमाणे जसं अॅनालॉजी आहे, सहसंबंध आहे, त्याच्यानंतर कोडिंग, डिकोडिंग, याच्यामध्ये 7 टाईप वेगळे वेगळे आहे. म्हणजे हे सांकेतिक जे भाषा आहे याच्यामध्ये आता ऍडव्हान्स लेवलवर काही क्वेश्चन्स येऊन राहिलेले आहे. वेन डायग्राम्स जे आहे, वेन डायग्राम, वेन आकृत्या, हे आपल्याला नॉन व्हर्बल रिझनिंग मध्ये बघायचे आहे. त्याच्यानंतर लिनियर इक्वेशन्स, अरेंजमेंट, पझल, त्याच्यानंतर घन, डाईस, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटेल. सिलोजिझम, तर्कवानुमान, हा तर असा टॉपिक आहे की कोणतीही एक्झाम तुम्ही पकडा, सिलोजिझम वर 2-3 प्रश्न तर 100% राहतात. मग इनइक्वेलिटी आहे, फिगर काउंटिंग. आता याच्यामध्ये काही जो पोर्शन आहे जसं की कॅलेंडर आहे, आता याच्यावर तेवढं वेटेज नाही देऊन राहिले, पण तरी आपल्याला ते बघणे आहे. कारण एक क्वेश्चन आपला मेरिट डिसाइड करू शकतो. मग घड्याळवर बघणे आहे प्रश्न. याच्यावर प्रत्येक याच्यावर आतमध्ये गेलं की 7-7, 8-8 टाईप आहेत. आता हा जो आहे बेटा नॉन व्हर्बलचा इथं आपण कव्हर केलेला आहे. तर नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणजे गैर शाब्दिक. तर बघा याच्यामध्ये इमेजेसच्या शृंखला असतात, अॅनॉलॉजी असते म्हणजे आकृतींचा सहसंबंध असते, मिरर इमेज आणि वॉटर इमेज. बघा जसं की एखादा डायग्राम आहे, त्याचा जर तुम्ही इकडे रिफ्लेक्शन लावलं तर इकडे मिरर इमेज दिसल
आणि इकडे जर रिफ्लेक्शन लावलं तर इकडे मिरर इमेज दिसल. कधी कधी काय होते की याच्यामध्ये रिफ्लेक्शन इकडे असते आणि विद्यार्थी इकडल्या रिफ्लेक्शनचे ऑप्शन टिक मार्क करून टाकते. म्हणजे येत असल्याच्या नंतरही काही सिली मिस्टेक्स होऊन हे आयते प्रश्न आपले चुकून जातात. तर हे सगळं आपल्याला याच्यात बघायचं आहे. तर जर आपण इकडे इकडे जर इमेज बघून राहिलो या रिअल इमेजची, तर याला आपण मिरर म्हणू. पण जर आपण खाली किंवा वरती रिफ्लेक्शन दिलेलं आहे ते असं लिहून नाही देत की हा वॉटर इमेजचा प्रश्न आहे की हा मिरर इमेजचा प्रश्न आहे, हे लिहून देत नाही. ते रिफ्लेक्शन दाखवल्या जाते. जर वरती रिफ्लेक्शन असेल तर काय करायचं, खाली रिफ्लेक्शन असेल तर वॉटर आहे, जर साईडला इकडे साईडला आहे लेफ्ट राईटला तर ते तुमचं मिरर इमेज आहे. आता दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये जर एखादी आकृती आली तर त्याला आपण म्हणतो पेपर फोल्डिंग. पेपर फोल्डिंग म्हणजे मिरर आणि वॉटर इमेजचं मर्जिंग आहे. मग फिगर कम्प्लिशन, आकृती पूर्ण करणे, एम्बेडेड लपवलेल्या आकृत्या पूर्ण करणे, या सगळ्या एकदम सोपा टॉपिक आहे. पण जर अभ्यास करू तर काही कठीण नाही. आता बघा मित्रांनो, या टाईपचा हा रिझनिंगचा आणि ऍप्टीचा सिलेबस होता. एक मिनिट. तर हा जो आहे आपला नॉन व्हर्बल सांगितलं सरांनी तुम्हाला 25 मार्क्ससाठी आहे. 25 मार्क्स, आणि हा जो पूर्ण इथून इथपर्यंत आहे हा आहे आपला 25 मार्क्स, आणि मागचं जे ऍप्टिट्यूड होतं ते 25 मार्क्ससाठी. ठीक आहे. तर हा आपण सिलेबस इथे डिस्कस केलेला आहे. म्हणजे हा सिलेबस आपण यासाठी डिस्कस, एक मिनिट सर, हा सिलेबस आपण यासाठी डिस्कस केलेला आहे की जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करत आहे तर त्यांना पण एक आयडिया यायला पाहिजे. तर आणि बाकी मग जे एक्स्ट्रा सिलेबस टॉपिक्स असेल ते पण आपण थोडक्यात घेऊ. ओके. बाकी तर बॅचचं जे आहे शेड्यूल तुम्हाला सांगतो आहे. जे आपली बॅच आहे आता महाजनकोसाठी खास करून सरांच्याच कोऑर्डिनेशनने आपण चालू करत आहे. तर महाजनकोची जी बॅच आहे ही चालू होणार आहे. आपली डेट सांगून देत आहे तुम्हाला याच्यामध्ये, टेंटेटिव्ह डेट आहे तशी तर कन्फर्मच आहे पण तरी टेंटेटिव्ह म्हणून घेऊ आपण. 5 डिसेंबर 2024. ठीक आहे. डिसेंबरला चालू होणार आहे. टायमिंग जो आहे तो आहे तुमचा 4 ते 6, 2 तासाची बॅच आहे ही, 4 ते 6 PM. बॅच कशी आहे सर, फास्ट ट्रॅक आहे की रेग्युलर आहे? तर एक प्रकारे समजून घ्या की बॅच ही तुमची फास्ट ट्रॅक ट्रॅकला चालणार आहे, कारण की 2 तासाचा टाइम आपण इथे ठेवलेला आहे, पण ड्युरेशन मात्र आपण जास्त ठेवलेलं आहे, कारण बॅच ही लवकरच चालू होत आहे. 5 डिसेंबर मधून पर्यंत चालू होत आहे, म्हणजे आता 8 दिवसामध्ये चालू होत आहे. तर याच्यामध्ये आपण थोडा युनिक ड्युरेशन ठेवलेला आहे. याचा फायदा तुम्हाला खूप चांगला होईल. याच्यामध्ये ड्युरेशन आहे 2 मंथ. 2 मंथ म्हणजे 60 डेज, बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला एक संडेला ऑफ राहीलच, बरोबर. तो आपण, कारण की बॅच ड्युरेशन जास्त आहे 2 मंथ. सर 2 महिन्याची बॅच ठेवली तुम्ही, मग आम्हाला फायदा होईल का बॅचचा? हा सगळ्यात महत्त्वाचा डाऊट विद्यार्थ्यांचा, बरोबर. पहिला क्वेश्चन त्याला आपण खतम करून टाकू. 2 मंथची ड्युरेशन आहे मित्रांनो. जरी 60 दिवस भरत असेल त्याच्यात आपण बाय फर्गेशन्स केलेलं आहे 50+10. पहा कसं केलेलं आहे, 50+10. काय होते ना की मुलं काय करतात, बॅच करून तर घेतात आणि आपापल्या घरी जातात किंवा मग आपापल्या कामात लागून जातात जर पेपर डिले झाला तर. आणि मग अशा वेळेस काय होते की जेव्हा पेपर तोंडावर येते तेव्हा मग त्यांना परत बॅच लावावं लागते, किंवा मग अजून त्यांना फायदा होत नाही, किंवा अजून ऑनलाईन लावा किंवा ऑफलाईन लावा, किंवा कुठेतरी ऍडजस्टमेंट करा, किंवा सेल्फ स्टडीमध्ये काही कन्सेप्ट विसर पडून जाते. तर आपण याच्यामध्ये युनिक असं ठेवलेलं आहे की 50 दिवसाची तुमची बॅच चालेल. 5ही दिवस शिल्लकही लागले तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर एक 50 दिवस, कारण की काही मुलं बाहेर गावावरून येतात, तर 50 दिवसाची ही आपली बॅच चालेल. दोन्ही ऑफलाईनच आहे. आणि हे जे 10 दिवस आहे हे आम्ही तुम्हाला फ्री मध्ये शिकवणार आहे, एक कार्यशाळेमध्ये. जेव्हा तुमचे हॉल तिकीट येऊन जातील तेव्हा, मग ते हॉल तिकीट जानेवारीमध्ये येऊ, फेब्रुवारीमध्ये येऊ, मार्चमध्ये येऊ, केव्हा येऊ, पण जेव्हा तुमचे हॉल तिकीट रिलीज होऊन जातील तेव्हा तुम्हाला या 10 दिवसासाठी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट बोलू. जे जे विद्यार्थी या बॅचला असतील त्या विद्यार्थ्यांना. ठीक आहे. तर हा एक फायदा होईल. याच्यासाठी तुम्हाला कोणतीही फीस द्यायची गरज नाही. बस 10 दिवस या तुम्ही. 10 दिवसाचं ऍडजस्टमेंट तुम्हाला करावं लागेल, राहण्याचं वगैरेचं. आणि आता जे नवीन जे हे आहे आपलं बॅच चालू होणार आहे सरांच्या ऍड्रेसवर आहे, तर त्याच्यामुळे तिथे राहण्याचं साठी तुम्हाला रूम अवेलेबल आहेत. मेस जवळपास अवेलेबल आहे. आपल्या नवीन ऍड्रेसला पण तुम्हाला मेस आणि रूम सहज जवळ अवेलेबल राहतील, एकदम वॉकिंग डिस्टन्सवर जवळ. तर या 50 दिवसामध्ये आपण, कारण की इथे कसं केलं आपण की 1 महिन्याची बॅच घेतली असती, 4 तास बॅच राहिली असती, पण काही मुलांचा जॉबचा इश्यू असते, काही जणांची ऍप्टिट्यूड चालू आहे, किंवा काही जणांची मेंटॅलिटी नसते एवढी 4-4 तास बसण्याची, मग त्यांना ते झेपत नाही. ते ऍप्टिट्यूड, रिझनिंग असे 2-2 विषय आपल्याला पाहायचे आहे. म्हणजे असं नाही की एका दिवशी जसं आपण आज 2-4 दिवस ऍप्टिट्यूड पाहिलं तर पुढच्या 2-4 दिवस रिझनिंग असं चालेल, किंवा मग 1-1 तास असं चालेल. पण तुमचा सिलेबस या दिवसामध्ये सर व्यवस्थित कव्हर करून देतील.
माझं गायडन्स राहणारच आहे तुम्हाला, त्या बाबतीत काही टेन्शन नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण हा शेड्यूल ठेवलेला आहे. बाकी ज्या विद्यार्थ्यांना आता फीज वगैरे सध्या आम्ही डिक्लेअर केली नाही आहे, कारण की ते रजिस्ट्रेशनवर आहे. तर रजिस्ट्रेशन आपण कंपल्सरी ठेवलेले आहे. रजिस्ट्रेशनचे जे आहे ते कंपल्सरी आहे. रजिस्ट्रेशन फी तेच आहे, मात्र 200 रुपये ही तुमच्या फीज मधून मायनस होऊन जातील. ठीक आहे. तर ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी पहिले एकदा बॅच इन्फॉर्मेशन घेऊन घ्या, आणि बॅच इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर मग तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. ठीक आहे. तर सरांचा ऍड्रेस आहे, म्हणजे हाच आपला ऍड्रेस आहे, कॉमनच आहे, असं काही नाही आहे. ठीक आहे. तर पालेकर बेकरीच्या वर गाडगेनगर चौक, अमरावती. नंबर आहे सरांचा 70 83 97 87 89. ठीक आहे. क्लिअर आहे. एकदा परत सांगतोय, 708379787889. तर या नंबरवर काहीच नाही, तुम्हाला जस्ट फक्त एक व्हॉट्सअप करायचा आहे. कॉल वगैरे नंतर करा, जस्ट फक्त व्हॉट्सअप करा, हाय मेसेज करून टाका. बस त्याच्यात तुमचं नाव, ट्रेड आणि ऍड्रेस, बस. आणि महाजनको बॅच लावायचे आहे सर, डिटेल्स पाहिजे, बस. एवढं जर तुम्ही टाकलं, तुम्हाला धडकन मेसेज येऊन जाईल. तुम्ही धडकन वाचा. सरांचे व्हिडिओ डेमो लेक्चर्स पण तुम्हाला अवेलेबल होऊन जातील, ते पण तुम्ही पाहू शकता. जे विद्यार्थी आपल्यासोबत जुळले, त्यांना ज्यांनी सरांची बॅच केली त्यांना तर काही डाऊटच नाही. आणि जे खास करून ओल्ड विद्यार्थी आहे त्यांना भरपूर सारं कन्सेशन पण आम्ही यावेळेस देत आहे. म्हणजे असं नाही आहे, कारण आम्हाला माहित आहे त्यांच्याकडे कशा, त्यांनी ऑलरेडी फीस भरलेल्या असतात. त्यांची एक जाणीव करून त्यांना खूप जास्त डिस्काउंट देऊन पण आपण ही बॅच त्यांना अवेलेबल करून देणार आहे. म्हणजे त्यांची जर इच्छा असेल तर ते पण करू शकतात ही बॅच. तर बस तुम्हाला माहिती पाठवून द्यायची आहे. तुम्हाला थोड्या वेळानंतर डिटेल्स येऊन जातील. डिटेल्स वाचून वगैरे तुम्ही ते एक 200 रुपयाचं रजिस्ट्रेशन करून, बरोबर सर, रजिस्ट्रेशन करून ऍडमिशन कन्फर्म आपली करू शकता. एक रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. ठीक आहे. चलो, तर आता काही डाऊट असेल तर तुम्ही विचारा कॉमेंट बॉक्समध्ये, तुम्हाला त्याचे रिप्लाय भेटेल. तर ठीक आहे मित्रांनो, परत एकदा सांगतोय तुम्हाला की आपल्याकडे आता 3 एक्झाम झालेले आहे. एक महाजनको आहे, एक महाट्रान्सपारेशन आहे, आणि एक महावितरण आहे. महापारेषण, महावितरण, काही विद्यार्थ्यांचं महापारेषण हे फर्स्ट गोल आहे. एक युपीएससीचं गोल असेल तर महापारेषण सगळ्यांचं फर्स्ट गोल आहे. त्याला धरूनच चांगले तयारी ठेवा, वेळोवेळी अपडेट राहा. मी सांगतोच आहे तुम्हाला नेहमी. आपण अजूनही लाईव्ह सेशन्स मध्ये भेटू. त्याचे आता आपण अजून एक एमसीक्यू सेशन्स पण आपण सुरू करणारच आहे, एक डिफिकल्ट क्वेश्चन्सवर किंवा एक युनिव्हर्सल क्वेश्चन्सवर. त्याची पण तुम्हाला हेल्प होईल. सो थँक्यू, बाय बाय.